सो हॅलो एव्हरीवन. प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर आपण डिस्कस करतोय. या चॅप्टर मध्ये काय काय थेरेटिकल पार्ट आहेत, काय काय फॉर्म्युलेज आपल्याला त्यांची गरज पडणार आहे ते आपण सगळं पाहिलेलं आहे. इथून पुढच्या पार्ट मध्ये आपण काय करणार आहेत की एक्झाम मध्ये जे क्वेश्चन या चॅप्टर विचारले आहेत लास्टच्या 1-2 वर्षांमध्ये, त्यातले काही क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करणार आहेत. म्हणजे काय होईल की ऍक्च्युअल एक्झाम मध्ये काय प्रकारचे, काय टाईपचे क्वेश्चन्स, काय लेवलचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात याची आपल्याला एक चांगल्यापैकी आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय म्हणता येते की थ्री क्रिटिक्स रिव्ह्यू अ बुक. फॉर द थ्री क्रिटिक्स द ऑड्स इन फेवर ऑफ बुक. ठीक आहे. हे काय गिव्हन आहे आपल्याला? ऑड्स इन फेवर ऑफ बुक गिव्हन आहे. फर्स्ट क्रिटिक साठी हा रेशो, सेकंड साठी हा वाला गिव्हन आहे आणि थर्ड साठी 3:4 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे ना. विचारलं काय की प्रोबॅबिलिटी दॅट द मेजॉरिटी इज इन दी फेवर ऑफ बुक. आपल्याला काय पाहिजे? बुकच्या फेवर मध्ये मेजॉरिटी पाहिजे. म्हणजे 3 जर क्रिटिक असतील, 3 लोक जर रिव्ह्यू करणार असतील त्या बुकला, तर त्यातले ऍटलिस्ट 2 लोकांचा रिव्ह्यू हा बुकच्या फेवर मध्ये पाहिजे. ठीक आहे ना. सगळ्यात पहिले आपण काय करूयात, हे जे रेशो आपल्याला गिव्हन आहेत, ऑड्स इन फेवर दिलेलं आहे आपल्याला. ऑड्स इन फेवर फर्स्ट क्रिटिक साठी आपण म्हणू की त्याची आपण फाइंड करू प्रोबॅबिलिटी ऑफ ए असं म्हणू. ठीक आहे. त्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणूयात. ही फाइंड करणार आपण. ती कशी फाइंड करणार? तर ते असेल 5/2 + 5 म्हणजे 7. ही फर्स्ट क्रिटिक साठी असेल प्रोबॅबिलिटी इन फेवर वाली. सेकंड जो असेल त्याला बी म्हणूयात. तिथे रेशो काय आहे? 4:3. आपण फॉर्म्युला बघितले ना, असा रेशो असेल तर आपण a/a+b सांगतो. तर हा फेवर मधला असेल तर, आणि हा रेशो फेवर मधलाच दिलेला आहे, म्हणून काय करावं लागेल, ते 5/7 फर्स्टचा झाला. सेकंडचा काय रेशो होईल? 4/7. ठीक आहे. सेकंड साठी होणार आहे 4/7. आणि थर्ड साठी जो रेशो गिव्हन आहे त्यामधून आपण थर्डची प्रोबॅबिलिटी फाइंड करणार इन फेवर वाली. ती असेल 3/7. ठीक आहे. ती असेल 3/7. a/a+b हा आपण फॉर्म्युला यूज करतोय. ठीक आहे. ओके, चलो. हे झालं. आपल्या तिघांची आपण प्रोबॅबिलिटी फाइंड करून घेतली आहे. तिघांची प्रोबॅबिलिटी फाइंड केली आहे. ही का फाइंड केली की आपल्याला काय पाहिजे, आपल्याला बनवायचं आहे की मेजॉरिटी फेवर मध्ये असायला पाहिजे त्या बुकच्या. ठीक आहे. मेजॉरिटी फेवर मध्ये पाहिजे म्हणजे काय की जर ए ने जर फेवर मध्ये रिव्ह्यू दिला असेल तर बी ने पण दिला पाहिजे आणि सी ने नाही दिला पाहिजे. म्हणजे हे काय झालं की 2 लोकांनी फेवर मध्ये रिव्ह्यू दिलाय आणि एक जो आहे तो नाही देते फेवर मध्ये. और सेकंड कंडिशन काय होऊ शकते की बी आणि सी रिव्ह्यू देतील फेवर मध्ये, बी आणि सी, आणि ए हा नाही देणार फेवर मध्ये, तो अगेन्स्ट असेल त्याच्या. ठीक आहे. म्हणजे या दोघांनी, बी आणि सी ने फेवर मध्ये रिव्ह्यू केलाय, ए ने नाही केलाय. और थर्ड केस काय पॉसिबल आहे? थर्ड केस पॉसिबल आहे की असं घ्यावं लागेल त्याला, ए आणि सी यांनी फेवर मध्ये रिव्ह्यू दिलाय, बट बी जो आहे तो अगेन्स्ट रिव्ह्यू करतोय. ठीक आहे ना. म्हणजे आता काय केलं आपण, आपल्याला मेजॉरिटी पाहिजे, मेजॉरिटी इज इन फेवर असायला पाहिजे. तर इथे 2 लोक फेवर मध्ये, एक अपोजिट मध्ये जातोय. इथे 2 लोक फेवर मध्ये आहेतच, इथे पण 2 फेवर मध्ये आहेत, आणि एक जो थर्ड जो पर्सन असेल तो त्या फेवर मध्ये नाही, असं आपण सांगितलंय. और आणखी एक पॉसिबिलिटी पॉसिबल आहे, ज्याच्यामध्ये काय असेल की तिघांनी पण फेवर मध्येच रिव्ह्यू दिलाय. म्हणजे ए पण फेवर मध्ये असेल, बी पण फेवर मध्ये असेल आणि सी सुद्धा फेवर मध्ये असेल. हे पण मेजॉरिटी झाली आहे. म्हणजे आपल्याला मेजॉरिटी त्या फेवर मध्ये पाहिजे म्हणजे काय की 3 मधून ऍटलिस्ट दोघांनी तरी त्या फेवर मध्ये रिव्ह्यू दिला पाहिजे आणि एक नाही दिला तरी चालेल. ही एक पॉसिबिलिटी. और तिघांनी पण त्याच्या फेवर मध्ये रिव्ह्यू द्यायला पाहिजे, ही पॉसिबिलिटी. ठीक आहे. मग आपण फर्स्ट पॉसिबिलिटी मध्ये काय लिहिलं की ए आणि बी फेवर मध्ये, सी नाहीये, म्हणजे ए बी इंटरसेक्शन सी डॅश. बी आणि सी फेवर मध्ये असतील तर बी अँड सी, आणि ए नसेल तर ए डॅश. ठीक आहे ना. इथे काय म्हटलं आपण, ए आणि सी फेवर मध्ये, बी नाहीये, बी नाहीये म्हणजे बी डॅश. इव्हेंट ए म्हणजे काय घेतो आपण समजते सगळ्यांना. आता हा जो इव्हेंट ए सांगितलाय, हा इव्हेंट ए काय असेल की जो फर्स्ट क्रिटिक आहे त्याने फेवर मध्ये रिव्ह्यू दिलाय बुकचा, हा म्हणजे इव्हेंट ए. म्हणजे जो फेवर मध्ये नसेल तर त्याला आपण ए डॅश म्हणणार, कॉम्प्लिमेंट. ठीक आहे ना. सो मेजॉरिटी पाहिजे आपल्याला, तर आपण पहिल्यांदा ह्याच्या 3 केस लिहिल्यात. ही फर्स्ट वाली केस, ही सेकंड वाली केस आणि ही थर्ड वाली केस. या 3 केस मध्ये आपण काय म्हणतो की त्या तिघांमधून 2 लोक फेवर मध्ये, आणि जो थर्ड असेल तो फेवर मध्ये नाहीये. म्हणजे हे 2 फेवर मध्ये, हा थर्ड पर्सन नाहीये फेवर मध्ये, अपोजिट मध्ये. हे 2 फेवर मध्ये, हा अगेन्स्ट आहे. इथे हे 2 फेवर मध्ये तर हा वाला अगेन्स्ट आहे. ठीक आहे. इथे पण मेजॉरिटी मिळाली. और आणखी एक पॉसिबिलिटी अशी की ज्या तिघे पण फेवर मध्ये असतील, ते पण म्हणजे मेजॉरिटीचे. ठीक आहे. सो आपण यांच्या प्रोबॅबिलिटीज आता फाइंड करणार आहेत, आणि हे इंडिपेंडेंटली हे करणार आहेत ना, त्याला रिव्ह्यू करणार आहेत. त्यामुळे हे जे इव्हेंट असतील ते काय असतील, इंडिपेंडंट असतील. हे काय डिपेंड नाहीत कोणावर. म्हणजे ए जो रिव्ह्यू करेल त्या बुकला, तो बी वर किंवा सी वर डिपेंड नाहीये, तो इंडिपेंडेंटली रिव्ह्यू करणार आहे. जो बी पर्सन असेल तो पण इंडिपेंडेंटली रिव्ह्यू करणार आहे. सी पण काय करेल तर इंडिपेंडेंटली करणार आहे. म्हणजे हे इव्हेंट जे ते इंडिपेंडंट आहेत. ठीक आहे. सो इंडिपेंडंट इव्हेंटला आपण काय करतो,
त्याच्यामध्ये आपण काय करतो असतो की डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करून सांगतो आपण त्यांचं. तर इथे असं होईल की पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी इंटू हा सी डॅश आहे ना, सो इथे असेल पी ऑफ सी डॅश. ऑर म्हणजे प्लस असेल. इथे मला साईज ऍडजस्ट होत नाही, एक मिनिट. ओके, त्यानंतर इथे काय बी आणि सी आहेत आपल्या फेवर मध्ये. पी ऑफ बी इंटू पी ऑफ सी, हा ए अपोजिट मध्ये म्हणजे पी ऑफ ए डॅश म्हणणार आपण तिथे. त्यानंतर थर्ड केस मध्ये काय आहे तर ए फेवर मध्ये इंटू बी सी वाला फेवर मध्ये आणि हा बी डॅश असेल. इंडिपेंडंट इव्हेंट असतील आणि त्यांचं इंटरसेक्शन असेल तर आपण डायरेक्ट काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो. आपण थेरेटिकल पार्ट मध्ये हे बघितलंय. लास्ट वाला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काय होईल, हा पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी इंटू पी ऑफ सी, हा पार्ट तयार झाला. तर या 4 केस पॉसिबल आहेत म्हणजे. ठीक आहे, आता फक्त काय करायचं की आपल्याला यांच्यामध्ये त्यांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून यांचा आन्सर फाइंड करायचं. ओके, सगळ्यात पहिले काय करू आपण, इथे नवीन पेज घेऊयात. पहिल्या केसमध्ये काय आहे की आपल्याकडे आहे पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी. तर इथे लिहून घेऊ आपण. पी ऑफ ए म्हणजे आपला काय आला होता, पी ऑफ ए आपल्याकडे होता 5/7. ठीक आहे, पी ऑफ बी जी आहे त्याची व्हॅल्यू ती आहे आपल्याकडे 4/7. ठीक आहे, ती आहे 4/7. आणि पी ऑफ सी जो आहे तो काय आपल्याकडे 3/7. ठीक आहे ना, तर या प्रोबॅबिलिटीज आपल्याकडे आहेत. आता तर फर्स्ट केस मध्ये आपण म्हटलो ए आणि बी फेवर मध्ये आणि सी फेवर मध्ये नाहीये, म्हणजे ए ची प्रोबॅबिलिटी सांगितली होती आपण पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी 4/7. आणि थर्ड फेवर मध्ये नाहीये म्हणजे इथे त्याचा कॉम्प्लिमेंट वाला इव्हेंट पाहिजे. जर पी ऑफ सी 3/7 असेल तर लक्षात थोडंसं, जर पी ऑफ सी आणि पी ऑफ सी डॅश यांची जी ऍडिशन असेल ती 1 असणार आहे. हे आपण त्या फॉर्म्युलामध्ये बघितलंय. तुम्हाला जर पी ऑफ सी डॅश पाहिजे असेल तर आपण काय करावं लागेल, इथे आपल्याला काय करावं लागेल म्हणजे हा पी ऑफ सी तिकडे मायनस करावं लागेल. म्हणजे पी ऑफ सी डॅश म्हणजेच काय मिळेल 1 मायनस पी ऑफ सी, आणि म्हणजेच काय असेल 1 मायनस 3/7 म्हणजे 4/7. ठीक आहे ना, तर इथे या टाइप मध्ये आपण व्हॅल्यू फाइंड करणार कॉम्प्लिमेंट वाल्या इव्हेंटची. प्रत्येकाचं कॉम्प्लिमेंट आपल्याला असंच फाइंड करायचंय. हा सी कॉम्प्लिमेंट फाइंड केला आपण. बी कॉम्प्लिमेंट काय असेल 1 मायनस 4/7 म्हणजे 3/7. आणि ए कॉम्प्लिमेंट काय असेल तर 1 मायनस 5/7 म्हणजेच 2/7. ठीक आहे, हे आपण डायरेक्ट व्हॅल्यूज यूज करू. आता हे प्रत्येक मी काय इथे फाइंड करत नाही बसत. ओके, तर पहिल्या केसमध्ये काय केलं आपण, ए फेवर मध्ये बी फेवर मध्ये सी फेवर मध्ये नाहीये, याचा कॉम्प्लिमेंट काय आला आपला 4/7. ठीक आहे, प्लस आता सेकंड इव्हेंट मध्ये आपण काय सांगितलं होतं की कोण कोण फेवर मध्ये बी आणि सी फेवर मध्ये ए फेवर मध्ये नाहीये. ठीक आहे, तर बी फेवर मध्ये म्हणजे पी ऑफ बी आपल्याकडे 4/7 इंटू बी आणि सी फेवर मध्ये ए फेवर मध्ये नाहीये. ठीक आहे, इंटू पी ऑफ सी पाहिजे 3/7. आणि मग बी फेवर मध्ये नाहीये म्हणजे काय असेल, एक मिनिट मी काय म्हणतोय, कोण कोण फेवर मध्ये आपल्याकडे बी आणि सी फेवर मध्ये सांगितले आपण, ए फेवर मध्ये नाहीये म्हणजे. ओके, ए चा कॉम्प्लिमेंट काय असेल तर तो 2/7 असेल. ठीक आहे, ओके. देन थर्ड इव्हेंट काय सांगितलं आपण की ए आणि सी फेवर मध्ये आहेत आणि बी फेवर मध्ये नाहीये. ठीक आहे, मग आता काय करायचं आपल्याला, ए आणि सी लिहायच्या आधी पी ऑफ ए पी ऑफ सी. पी ऑफ ए म्हणजे 5/7, पी ऑफ सी म्हणजे 3/7 आणि पी ऑफ बी डॅश म्हणजे काय असेल, तो पण असेल 3/7. हा बी 4/7 आहे, 1 मधून हा जर मायनस केला तर काय मिळेल आपल्याला 3/7 मिळेल. ठीक आहे, आणि जी लास्ट वाली जी कंडिशन आपण सांगितली पॉसिबिलिटी, त्याच्यामध्ये आपण सांगितलं की तिघे पण फेवर मध्ये आहेत. म्हणजे काय असेल, पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी इंटू पी ऑफ सी म्हणजेच ते होईल 5/7 इंटू 4/7 इंटू 3/7. ठीक आहे, हे नंबर आपण सबस्टिट्यूट केलेत. हे सबस्टिट्यूट केल्यानंतर कॅल्क्युलेशन करायचं काम बाकी राहिलं, फक्त ते करून घ्या. हे काय होईल बघा आता, हा 14 इंटू 16 इंटू 5 80. डिनॉमिनेटर सगळ्यांचा सेम असेल 7 इंटू 7 इंटू 7. ठीक आहे ना. ओके, प्लस 24 प्लस 9 5 45 प्लस 60. ठीक आहे, डिव्हिजन मध्ये काय आपल्याकडे, तर हा 7 इंटू 7 इंटू 7 आहे, 7चा क्यूब आहे. म्हणजे इथे सध्या असं लिहितो मी 7 इंटू 7 इंटू 7. हे कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण काय होईल ते. तर हा 100 होणार आहे. 200 5 आणि 9 209 209 वरती तयार झाला. डिव्हिजन मध्ये सगळ्या ऑप्शन मध्ये डिनॉमिनेटर सगळ्या ऑप्शन मध्ये सेमच आहे. डिनॉमिनेटरचा म्हणजे 7चा क्यूब आहे, तो असतो माहिती पण असायला पाहिजे तुम्हाला. नसेल तर इथे म्हणजे जरी तुम्हाला 7चा क्यूब माहित नसेल काय आहे तो, तरी पण एक ऑप्शन जर आपण बघितलं
तर ऑप्शनच्या प्रत्येक ऑप्शनच्या डिनॉमिनेटरला सेम नंबर आहे 343 सो तोच असणार आहे. आणि हा 7चा क्यूब असतो, पण वरती ऍडिशन आली आपली 209. सो आन्सर काय असेल, ऑप्शन ए असेल 209/343. ठीक आहे. थोडस हे विचार करण्याची गोष्ट आहे, थोडंसं लेंदी क्वेश्चन असेल. तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, एक तर रिवाइज करू आपण काय केलं ते. एक तर पहिली गोष्ट सांगितलं की ऑड्स इन फेवर्स गिव्हन आहेत त्या बुकच्या 3 लोकांसाठी. मग आपण त्या तिघांच्या प्रोबॅबिलिटीज फाइंड केल्या, पी ऑफ ए, पी ऑफ बी, पी ऑफ सी. हे कसं फाइंड केलं आपण, तर जर ऑड्स इन फेवर दिले असतील, A:B हा जर रेशो दिला असेल आपल्याला A:B फेवरवाला, तर आपण त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काय सांगतो, A/A+B सांगतो. सो प्रत्येकाची आपण काय केली इथे A/A+B असं करून प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी फाइंड केली आहे. त्यानंतर आपल्याला कंडिशन सांगितली की प्रोबॅबिलिटी फाइंड करायची ज्याच्यामध्ये मेजॉरिटी इन फेवर असेल. मग 3 लोकांमध्ये मेजॉरिटी पाहिजे म्हणजे ऍटलीस्ट 2 लोक फेवरमध्ये असायला पाहिजेत. पण ते 2 कोण असतील ते माहितीये का, नाहीये. कोणी पण 2 चालतील. म्हणून आपण त्या पॉसिबिलिटीज लिहिल्या, काय काय पॉसिबिलिटी बनतात त्या. फर्स्ट पॉसिबिलिटी काय बनली की A आणि B फेवरमध्ये, C फेवरमध्ये नाहीये, म्हणजे A अँड B अँड C' याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आपल्याला. सेकंड इव्हेंट मध्ये असं म्हटलं आपण की B आणि C फेवरमध्ये, A फेवरमध्ये नाहीये. थर्ड पॉसिबिलिटी सांगितली आपण A आणि C फेवरमध्ये आहेत, B फेवरमध्ये नाही. आणि लास्ट वाली सांगितली की तिघे पण फेवरमध्ये आहेत, म्हणजे मेजॉरिटी आपण जे सांगितली काय असेल ती. आणि मग हे जे आपण इथे लिहून घेतलंय यांच्या फक्त व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्यात सगळ्यांच्या, आणि तिथून काय केलं आपण, कॅल्क्युलेशन करून आन्सर सांगितलं. आता आणखी फक्त एक पॉईंट एवढाच राहिला की हा जो डॅश वाला सांगतोय आपण प्रोबॅबिलिटी, C', इथे A' वाली, इथे B' वाली, ही डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंट इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आहे. ठीक आहे ना. तर कॉम्प्लिमेंट इव्हेंटची कशी काढतो आपण, की मग अशी बघितलं की कुठला पण एक इव्हेंट त्याची प्रोबॅबिलिटी आणि प्लस त्याचा कॉम्प्लिमेंट यांची ऍडिशन काय असते, तर 1 असते. ठीक आहे, यांची ऍडिशन 1 असते कधी पण. मग आपल्याकडे जर A ची प्रोबॅबिलिटी असेल तर आपण A' ची प्रोबॅबिलिटी फाइंड करू शकतोय. ठीक आहे. सो आपण इथून काय करायचं, प्रत्येकाचे कॉम्प्लिमेंट वाली फाइंड करून घ्यायची. आणि इथे सगळं ते हे जे आपण इथे केलं कॅल्क्युलेशन, इथे फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यात आणि हे सगळं कॅल्क्युलेशन केलं. ठीक आहे. तर या टाइप मध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. ऑड्स इन फेवर आणि ऑड्स अगेन्स्ट, हे बऱ्याच वेळा बऱ्याचशा एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारलेला असतोच. म्हणजे मला वाटतं आतापर्यंत मागचे तुम्ही जर 3, 4, 5 वर्षांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले तर दरवर्षी हा क्वेश्चन आलेला असणारच आहे, ऑड्स इन फेवर वाला किंवा ऑड्स अगेन्स्ट वाला. ठीक आहे, त्या रेशिओवरती डिपेंड एक क्वेश्चन असणारच आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ओमेगा बी अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण हा ओमेगा बघितलेला असतोय की ओमेगा म्हणजे काय असतं, तो क्यूब रूट ऑफ युनिटी आहे. कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे 1चे जे क्यूब आपण सांगतो त्याचा तो 1चा हा एक क्यूब रूट आहे. ठीक आहे ना. तो कॉम्प्लेक्स मध्ये असेल. इथे काय असायला पाहिजे, ओमेगा नॉट इक्वल टू 0 काहीतरी असेल, ते 0 असेल मे बी. ओमेगा नॉट इक्वल टू 0. फेअर डाय इज थ्रोन 3 टाइम्स. ठीक आहे ना. हा एक 3 टाइम्स आपण त्याला हे करतोय म्हणतात ते, सॉरी, एक डाय आपल्याला 3 वेळा थ्रो करायचा आहे. अ फेअर डाय इज थ्रोन 3 टाइम्स. R1, R2 and R3 are the numbers obtained on the die. Then the probability that, okay, ही कंडिशन गिवन आहे इक्वल टू 0 इज, ही कंडिशन सॅटिस्फाय होणारे जे काही आपल्याकडे R असतील, R1, R2, R3, हे R1, R2, R3 म्हणजे काय आहेत की हे नंबर्स आहेत. हे नंबर कुठून आले, आता हे त्या डायवरती आलेले नंबर्स आहेत, नंबर्स ऑब्टेन ऑन द डाय. हे जे आपण 3 डाईज थ्रो करतोय सायमल्टेनियसली, 3 डाय तुम्ही टाकताय, त्या 3 डाय वरती आलेले नंबर्स आहेत ते R1, R2. फर्स्ट वरती आलेला R1, सेकंड वर आलेला R2, थर्ड वरती आलेला R3. हे असे 3 नंबर असतील 3 डायवर आलेले. आणि हे 3 नंबर जे आहेत ते ही कंडिशन सॅटिस्फाय करतायत, इक्वल टू 0 येतं याच्यामध्ये. तर हे यासाठी प्रोबॅबिलिटी फाइंड करायची काय असेल ती. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काम करूयात ना, की तुम्ही जर 3 डाय थ्रो करताय सोबत, तर तुमच्याकडे सॅम्पल स्पेस काय असेल, सॅम्पल स्पेस तुमच्याकडे काय असेल तर 6चा क्यूब असेल सॅम्पल स्पेस. ठीक आहे. 6चा क्यूब काय असतोय 216. ठीक आहे, करेक्ट आहे. 36 × 6 करून बघा, पार्ट नसेल तर. ठीक आहे, 216 करेक्ट आहे. सो हा असेल तुमच्याकडे सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ एलिमेंट इन सॅम्पल स्पेस. दुसरी गोष्ट आता काय पाहिजे आपल्याला, की आपला इथे गिवन काय बघा, इथे गिवन आहे की हा ओमेगा रेस टू R1 प्लस ओमेगा रेस टू R2 प्लस ओमेगा रेस टू R3 हे सगळं 0 यायला पाहिजे. ठीक आहे. मग कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही जर बेसिक चॅप्टर हा केला असेल, कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टरचं बेसिक जर केलं असेल, तर तुमच्या आपल्याकडे रिलेशन असते. काय रिलेशन असते की 1 प्लस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर. हे 3 लोक काय आहेत, हे 3 लोक म्हणजेच क्यूब रूट ऑफ युनिटी असतात. हे 3 यांची ऍडिशन काय असते 0 असते, हे आपल्याला माहितीये.
हे कुठून शोधलं आपण, तर आपण कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर बघितला असेल, थोडंफार जरी बेसिक तुम्ही केलं असेल तरी पण हा फॉर्म्युला सगळीकडे यूज करतो आपण चॅप्टर मध्ये त्या, ठीक आहे. तर हे आपल्याकडे आहे. दुसरी गोष्ट आता बघायची की जर तुम्ही डाय थ्रो करताय, एक डाय थ्रो करताय, ठीक आहे ना, डाय थ्रो केला म्हणतो आपण, तर डाय थ्रो केल्यानंतर नंबर कुठले कुठले येणार आहेत वरती, डायवरती नंबर पॉसिबल काय काय आहेत, 1 2 3 4 5 6, हे या सहा नंबर पैकीच एक नंबर कुठेतरी कुठला तरी असेल, ठीक आहे ना. ओके, हे जे सहा नंबर आहेत, आता लक्षात ठेवा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा पॉईंट बऱ्याच ठिकाणी यूज मध्ये येईल. हे जे सहा नंबर डायवरती येतात ते एका पॅटर्न मध्ये, फिक्स पॅटर्न मध्ये आहेत. एक तर ते 3चे मल्टिपल, याच्यातले नंबर काही जे आहेत, यातले काही जे नंबर आहेत ते 3चे मल्टिपल आहेत. फॉर एक्झाम्पल हा 3 आहे, हा 6 आहे, हा 3चा मल्टिपल झाला, 3 into 1 3 into 2, ठीक आहे ना, हे दोन नंबर आहेत. हॅलो हॅलो ओके, तर हे 3चे मल्टिपल आहे, ठीक आहे ना. एक गोष्ट 3चे मल्टिपल, दुसरे जे नंबर आहेत ते म्हणजे आहेत 3k+1च्या पॅटर्न मध्ये, 3चा मल्टिपल +1. फॉर एक्झाम्पल इथे बघा हा 4 नंबर आहे, 3 इंटू हा k जर 1 घेतला आपण तर 3 into 1 3, 3 + 1 4 मिळणार आहे. किंवा हा जर k 0 घेतला तर 3 into 0 0 + 1 हा 1 मिळणार आहे. म्हणजे हा 3k या पॅटर्न मध्ये दोन नंबर आहेत, 3 आणि 6, ठीक आहे, 3 आणि 6 हे दोन नंबर या पॅटर्न मध्ये आहेत. 3k+1 हा जो पॅटर्न आहे, याच्यामध्ये काय मिळेल आपल्याला, 1 आणि 4 मिळेल. के 0 घेतला तर 1 मिळणार आहे, के 1 घेतला तर तो 4 मिळणार आहे, ठीक आहे. थर्ड जो राहतोय पॅटर्न तो म्हणजे 3k+2 चा पॅटर्न आहे. 3k+2 बघा, जर आपण त्या केला 0 घेतला तर काय होईल, हा नंबर 0+2 म्हणजे 2 मिळेल आपल्याला. आणि जर के 1 घेतला तर 3+2 5 मिळणार आहे. म्हणजे 2 आणि 5 हे दोन नंबर काय त्या थर्ड पॅटर्न मध्ये आहेत. हे जे काही सहा नंबर आपण सांगतोय 1 2 3 5 1 2 3 4 5 6, हे सहा नंबर या तीन पॅटर्न मध्येच अवेलेबल आहेत. एक तर 3चा मल्टिपल और 3 इंटू के म्हणजे 3चा मल्टिपल +1 आणि 3 इंटू k+2 म्हणजे 3चा मल्टिपल +2, या पॅटर्न मध्ये हे नंबर आपल्याला मिळतील. आता जे ते R1 R2 R3 आपल्याला सांगायचे याच्यामध्ये, हे तिघे पण काय असणार आहेत, या सहा नंबर मधूनच असणार आहेत, जे कोणी असतील ते 1 to 6 हे जे नंबर्स आहेत यांच्यामधूनच हे नंबर घेतलेले आहेत, ठीक आहे ना. आपण इथे असं लिहूयात ना की हा ओमेगाचा पॉवर 3k असेल समजा, प्लस ओमेगाचा पॉवर 3k+1 असेल आणि प्लस ओमेगाचा पॉवर 3k+2 असेल, इक्वल टू 0 माहित नाही समजा आपल्याला, हे आहे की नाही ते प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, ठीक आहे ना. हे आहे, हे प्रूव्ह करणार आपण. इथून काय करू आपण, ओमेगा⁻³ कॉमन घेऊयात. हा जर कॉमन घेतला तर इथे 1 बाकी राहील. इथून हा 3k पॉवरवाला ओमेगा कॉमन जाणार बाहेर, इथे फक्त ओमेगा बाकी राहणार आहे. आणि पुढचा जो टर्म आहे याच्यामध्ये ओमेगा² बाकी राहणार आहे, ठीक आहे ना. तर हे जे काही बाकी राहिलंय आता ब्रॅकेट, या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 आपण ऑलरेडी सांगितलंय, 1 + ओमेगा + ओमेगा² काय असणार, 0 असणार, ठीक आहे ना. सो हा जो टर्म तयार झाला, हा 0 तयार झाला आणि 0 इंटू ओमेगा⁻³ म्हणजेच 0 बनणार आहे. म्हणजे हे जे आपण सांगतोय नंबर्स, हे त्या कंडिशनला सॅटिस्फाय करतायत ऑलरेडी. आपल्याला जी कंडिशन पाहिजे की हे सगळं 0 आलं पाहिजे ना, ओमेगा⁻R1 + ओमेगा⁻R2 + ओमेगा⁻R3, हा जो टर्म तयार झाला हा 0 यायला पाहिजे. आणि जर हे आपण जे नंबर सांगतोय हे तीन टाइप मध्ये, तीन प्रकारचे नंबर्स, ते जर युज केले तर इथे ते 0 येणार आहे, ठीक आहे. म्हणजे इथलं याच्यातला कुठला जरी नंबर आपण घेतला त्या सहा मधून, R1 R2 R3 म्हणून, तर हे 0 होणार आहे. बट R1 साठी आता चॉईस तुमच्याकडे काय बघा, की R1 म्हणजे आपण 3k बोललो, ठीक आहे ना. म्हणजे या पहिला जो ओमेगा आहे याच्यात जे तुम्हाला नंबर घ्यायचे, 3चे मल्टिपल घ्यावे लागतील. तिथे किती चॉईस आहे तुमच्याकडे, 3च्या मल्टिपल मध्ये दोनच चॉईस आहेत, 3 आणि 6. म्हणजे पहिला जो तुम्ही R1 सिलेक्ट कराल, लक्ष द्या थोडंसं आता, जो R1 सिलेक्ट कराल ना त्याच्यासाठी दोनच चॉईस आहेत. जर ते 3चे मल्टिपल असतील तर 3 आणि 6, ठीक आहे. 3k+1 सिलेक्ट करायचे म्हणजे कोण सिलेक्ट करायचं, आपल्याला R2 सिलेक्ट करायचंय. R2 सिलेक्ट करण्यासाठी तुमच्याकडे किती चॉईस आहेत, 3k+1 या पॅटर्न मध्ये नंबर किती आपल्याकडे, तिथे पण दोनच नंबर्स आहेत, म्हणजे इथे पण दोनच चॉईस आहेत. R3 सिलेक्ट करण्यासाठी किती चॉईस आहेत आपल्याकडे, तो सिलेक्ट करण्यासाठी पण दोनच चॉईस आहेत, कारण तो R3 म्हणजे 3k+2 आहे, इथे पण दोनच चॉईस आहेत, ठीक आहे. मग तुम्हाला हे जे R1 R2 R3 हे सिलेक्ट करायचे पहिले, त्यांच्यासाठी तुमच्याकडे चॉईस किती असतील, तर 2 into 2 into 2, R1 साठी 2 इंटू अँड R2 साठी 2 अँड R3 साठी 2. तर इथे काय होईल आता आपल्याला, आपण जो फेवरेबल जे फाइंड करतो ना नंबर, ते कसे फाइंड करणार आपण, हा 2 R1 साठी, 2 R2 साठी आणि इंटू 2 R3 साठी, हे तुम्ही सिलेक्ट करण्यासाठी हे यूज करणार आहे, ठीक, कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला, की 2C1 2C1 म्हणजेच 2 into 2 into 2 झालं ते. आता हे सिलेक्ट केल्यानंतर
हा 3k प्लस 1 आणि हा 3k+2 म्हणजेच R1 R2 R3 या पॉवर्स आपण या 3 ओमेगाच्या पॉवर मध्ये कुठे पण अरेंज करू शकतोय. असं काही कंपल्शन नाही की हा 3k पहिल्याच ओमेगाच्या पॉवर मध्ये पाहिजे. हा इथे पण जाऊ शकतो, हा इथे पण जाऊ शकतो. म्हणजे हा 3k आपण 3 प्लेस वरती अरेंज करू, कुठे पण करू शकतोय. 3k+1 हा पण कुठे पण या 3 पैकी कुठल्या पण प्लेसवर अरेंज होईल. 3k+2 पण या 3 पैकी कुठल्या पण प्लेसवर अरेंज होईल. म्हणजे आपल्याकडे 3 प्लेसेस आहेत आणि 3 नंबर्स आहेत. यांना 3 प्लेसवर 3 नंबर अरेंज करायचे म्हणजे काय होईल त्याला आपण त्याच्यामध्ये काय करणार म्हणजे 3p3 म्हणजे 3 फॅक्टोरियल सांगणार तिथे. त्यांच्या अरेंजमेंट ज्या बनतील त्या किती बनतील तर 3 फॅक्टोरियल बनतील. म्हणजे समजतंय का तुम्हाला काय करायचं इथे आपल्याला एक तर R1 R2 R3 हे नंबर चॉईस करायचे. हे नंबर काय असतील ते तर हे नंबर असतील इथून. एक तर तो R1 म्हणजे या पॅटर्नचा नंबर असेल काहीतरी, R2 म्हणजे या पॅटर्नचा, R3 म्हणजे या पॅटर्नचा. प्रत्येक पॅटर्न मध्ये 2-2च नंबर आहेत. म्हणजे R1 सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला 2 चॉईस अँड R2 सिलेक्ट करण्यासाठी 2 चॉईस अँड R3 सिलेक्ट करण्यासाठी पण 2 चॉईस. ठीक आहे. आता हे सिलेक्ट केले आपण R1 R2 R3 पण या 3 लोकांच्या पॉवर मध्ये हे 3 नंबर आपल्याला अरेंज करायचे. तर कोणाच्या पॉवर मध्ये कोण जाणार हे काय फिक्स नाही. असं हे कोणी पण कुठे पण जाऊ शकतो. म्हणजे यांची अरेंजमेंट आपण 3 प्लेस वरती 3 नंबर अरेंज करणार आहेत. त्यांना कसं करणार आपण तर 3p3 म्हणजे परम्युटेशन युज करणार 3 फॅक्टोरियलने. ठीक आहे ना. हा जो फेवरेबल आउटकम जे आपण सांगतो जी कंडिशन आपल्याला गिव्हन आहे ते आपलं हे असेल एन ऑफ ए. आणि एन ऑफ एस म्हणजे काय तर सॅम्पल स्पेस मधलं एलिमेंट आहे. टोटल पॉसिबिलिटी किती आहे तिथे तर 6⁻³ आहेत कारण आपण 3 डाय थ्रो करतोय. ठीक आहे. आपला शेवटी आपण काय फाइंड करणार इथे फाइंड करणार आपण प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. चलो पी ऑफ ए हा कसा फाइंड करणार आपण एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. म्हणजे हा 2 × 2 × 2 म्हणजे 8 × 3 फॅक्टोरियल म्हणजे 6. डिव्हिजन मध्ये काय असेल 216 असेल. ठीक आहे. तर 6 ने जर कॅन्सल केलात तुम्ही 36 राहणारच ऑलरेडी. आणि जर आता इथे 2 ने कट करा याला किंवा 4 ने करा ना. 4 ने केलं तर 2 टाइम्स आणि हे 9 टाइम्स म्हणजे आन्सर काय असायला पाहिजे 2/9 हे आन्सर असायला पाहिजे. असा ऑप्शन कुठे आपल्याकडे ऑप्शन बी आहे. थोडासा लॉजिकल क्वेश्चन आहे, थोडासा कन्सेप्ट वरती डिपेंड क्वेश्चन आहे की तुम्हाला थोडंसं त्याचं एक तर पहिलं बॅकग्राऊंड हे माहिती असायला पाहिजे. कॉम्प्लेक्स नंबरचं कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय फॉर्म्युला हा माहिती असायला पाहिजे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्याला काय करायचंय हा पॉईंट लक्षात ठेवायचा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता हे जे 6 नंबर आपण सांगतोय एक डाय थ्रो केल्यानंतर जे 6 नंबर आपल्याकडे असतात हे 6 नंबर काय आहेत या पॅटर्न मध्ये बनतात ते नंबर्स. हा एक पॉईंट नोट करून ठेवावा लागेल स्टार करून. ठीक आहे ना. याच्याशिवाय हा क्वेश्चन होऊ शकत नाही. हा कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे आपल्याला की त्याचे नंबर आहेत 6 ते 3k+1 आणि 3k+2 या पॅटर्न मध्ये बनतात. मग हे जे आपण इथे R1 R2 आणि R3 सिलेक्ट करणार आहेत यांच्या सिलेक्शन साठी आपल्याकडे R1 साठी 2च चॉईस आहेत, R2 साठी 2च चॉईस आहेत, R3 साठी 2च चॉईस आहेत. प्रत्येक नंबर सिलेक्ट करण्यासाठी 2 चॉईस असतील म्हणजे हे 2 × 2 × 2 हे 8 तयार झालं. आणि त्यानंतर हे जे 3 नंबर आपण सिलेक्ट केले असतील यांना या 3 ओमेगाच्या पॉवर मध्ये कुठे अरेंज करायचं कसं अरेंज करायचं तर आपण त्यांना अरेंजमेंट करणार 3p3 म्हणजे 3 फॅक्टोरियलने. सो इथे काय होईल 2 × 2 × 2 हे सिलेक्शन साठी × 3 फॅक्टोरियल त्यांच्या अरेंजमेंटसाठी. हा आपला हे सगळे आपले फेवरेबल आउटकम झाले म्हणजे. आणि जे टोटल जे असेल ते सॅम्पल स्पेस काय असेल तर 6⁻³ असेल म्हणजे 216. म्हणजे इथे कॅल्क्युलेशन करून आपण हे आन्सर सांगतोय 2/9. ठीक आहे. ओके. थोडासा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे हा थोडं लक्षात ठेवावं लागेल. ते 1-2 पॉईंट तुम्हाला नोट करून ठेवावे लागतील आणि ते लक्षात ठेवा की या टाईपचा जर क्वेश्चन तुम्हाला कुठे विचारला गेला की त्या 6 मधून नंबर जे आपण कॉइन टॉस करतोय आपण जो डाय थ्रो करतोय त्याच्यावरच्या नंबर पैकीच हे नंबर घ्यायचे असतील तर या पॅटर्न मधूनच ते आपल्याला घ्यावे लागतील. ठीक आहे. ओके. थोडासा वेगळा क्वेश्चन होता म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर आणि प्रोबॅबिलिटी हे 2 चॅप्टर मिक्स झाले म्हणजे. ठीक आहे. आतापर्यंत सीईटीचं तुम्ही जर एक पास्ट काही जुन्या इयर्सचे क्वेश्चन बघितलेत तर 2020-21 पर्यंतचे क्वेश्चन थोडे सिम्पल आहेत. ऍक्च्युअल त्या चॅप्टरवरती बेस्ड आहेत. 2 चॅप्टर मिक्स नाही बऱ्याच वेळा असं. पण आता 23-24 पासून काय व्हायला लागलं की ते 2 चॅप्टरचे कन्सेप्ट एकत्र करून क्वेश्चन बनवायला लागले. थोडंसं जेईच्या लेवलचा हा पॅटर्न बनत चाललाय जेई मेन्स लेवलला. ठीक आहे ना. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय तो. प्रॉब्लेम इन स्टॅटिस्टिक्स इज गिवन टू 3 स्टुडंट्स ABC. ओके. 3 लोकांना प्रॉब्लेम दिला आपण एक सॉल्व्ह करण्यासाठी. देअर प्रोबॅबिलिटीज ऑफ सॉल्विंग द प्रॉब्लेम आर. ओके. आपण असं लिहूया की जो पहिला ए त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची ही गिवन आहे 1/2. ठीक आहे. सेकंड जो पर्सन आहे बी त्याची पण गिवन आहे 1/3 आणि जो थर्ड पर्सन आहे सी याची पण आपल्याला प्रोबॅबिलिटी गिवन आहे 1/4. ठीक आहे. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची प्रोबॅबिलिटीज आहेत त्यांच्या. ठीक आहे प्रत्येकाच्या. ओके.
इफ ऑल ऑफ देम ट्राय इंडिपेंडेंटली, आता हे इंडिपेंडंट इव्हेंट असतील कारण प्रत्येक स्टुडंट आपला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे, इंडिपेंडेंटली करणार ना तो, जोपर्यंत एकमेकाची कॉपी करत नाही तोपर्यंत आपण त्याला इंडिपेंडेंटच म्हणणार आहे, ठीक आहे ना. ते इंडिपेंडेंटली ट्राय करतोय प्रत्येक स्टुडंट, तर आपल्याला फाइंड करायची प्रोबॅबिलिटी दॅट प्रॉब्लेम इज सॉल्व्ड, प्रोबॅबिलिटी दॅट प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे म्हणजे काय, ऍटलीस्ट एका तरी स्टुडंटने प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे, ठीक आहे ना. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे म्हणजे काय की प्रॉब्लेम ऍटलीस्ट एका तरी स्टुडंटने सॉल्व्ह केला पाहिजे. एकाने तरी केला पाहिजे, आपण कसं फाइंड करणार, ऍटलीस्ट वनने केला पाहिजे हे आपल्याला फाइंड करायचंय. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन झाला, हा एक इम्पॉर्टंट पॅटर्न झाला, स्टार करून ठेवू आपण याला. याच्यामध्ये काय करणार आपण, आपल्याला फाइंड करायचे प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलीस्ट वन, जे काय असेल ते आता प्रत्येक क्वेश्चन मध्ये वेगळं काहीतरी असणार आहे, बट ऍटलीस्ट वन ची जर तुम्हाला प्रोबॅबिलिटी पाहिजे असेल तर ही कशी फाइंड करणार आपण, की 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ नो इव्हेंट असं म्हणू, ठीक आहे. तो इव्हेंट होणारच नाही याची प्रोबॅबिलिटी मायनस करायची आहे 1 मधून. अशा इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपल्याला पाहिजे ज्याच्यामध्ये आपण सांगतोय की ऍटलीस्ट एक पर्सनने तो क्वेश्चन केला पाहिजे, किंवा जे काही क्वेश्चन मध्ये पॅटर्न दिला असेल तो ऍटलीस्ट एक पर्सनने केला पाहिजे, ऍटलीस्ट एक गोष्ट झाली पाहिजे, असं काहीतरी असेल ते. तर त्याची प्रोबॅबिलिटी आपण कशी फाइंड करणार आहेत, 1 मधून काय मायनस करायचंय, की प्रोबॅबिलिटी ऑफ तो इव्हेंट नाही होते, नो इव्हेंट ऑकर्स, ठीक आहे ना. हे आपण हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आता, ऍटलीस्ट 1 साठी 1 मायनस नो वाली प्रोबॅबिलिटी, ठीक आहे ना. हा पॅटर्न लक्षात ठेवू आपण. मग इथे काय करायचं म्हणजे आता की आपण एक पण क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही याची प्रोबॅबिलिटी आपण फाइंड करून घेऊ पहिले. हे फाइंड करावं लागेल ना आपल्याला. आपण फॉर्म्युला काय सांगितलं एकदा पुन्हा एकदा लिहून घेऊयात. तो फॉर्म्युला काय लिहिला आपण, की जर तुम्हाला असं पाहिजे असेल प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलीस्ट वन वाली प्रोबॅबिलिटी, तर फाइंड काय करायचं, 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ नो इव्हेंट ऑकर, ठीक आहे ना. तो इव्हेंट जो असेल तो होणारच नाही याची प्रोबॅबिलिटी मायनस करायची आहे. मग आपण काय करतोय आता इथे, की हे जे आपल्याला गिव्हन आहे पी ऑफ ए, पी ऑफ बी, पी ऑफ सी, हे आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार याची प्रोबॅबिलिटी गिव्हन आहे, की तो स्टुडंट ए सॉल्व्ह करेल, स्टुडंट बी सॉल्व्ह करेल, स्टुडंट सी सॉल्व्ह करेल. आपण फाइंड करायचं की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाहीये. प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ड, एका पण स्टुडंट कडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही याची आपण प्रोबॅबिलिटी फाइंड करतोय. ती कशी फाइंड करणार आहेत, की आपण इथे असं लिहावं लागेल ना, की ए कॉम्प्लिमेंट होईल म्हणजे ए ला सॉल्व्ह नाही झाला, अँड बी कॉम्प्लिमेंट म्हणजे बी ला पण सॉल्व्ह नाही होणार, अँड सी कॉम्प्लिमेंट म्हणजे सी ला सुद्धा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. म्हणजेच काय झालं, ए बी आणि सी तिघांना पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला. ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश इंटरसेक्शन सी डॅश, इथे डॅश असेल, ठीक आहे ना. तिन्ही पण स्टुडंट्सला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही, म्हणजेच एकाने पण प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला, हे आपण फाइंड करतोय, ठीक आहे. आणि आता हे इंडिपेंडंट इव्हेंट सांगितलं ऑलरेडी, इथे इव्हेंट इंडिपेंडंट आहेत. सो इथे काय करावं लागेल आपल्याला, यांचं सेपरेट मल्टिप्लिकेशन करून आपण सांगणार आहेत. हा आपण फॉर्म्युला मागेच बघितलाय, की जर इव्हेंट्स इंडिपेंडंट असतील तर त्यांचं इंटरसेक्शन म्हणजे आपण काय करायचं, त्यांचं सेपरेट मल्टिप्लिकेशन करायचं, ठीक आहे. हे इंडिपेंडंट इव्हेंट साठी असतं फक्त. ओके, तर ए डॅश सॉरी ए डॅश ची प्रोबॅबिलिटी कशी फाइंड करणार आहेत आपण आता. आपल्याला गिव्हन आहे पी ऑफ ए, तर ए डॅश काय असेल, 1 मायनस 1/2. आपण मगाशी बघितलंय पी ऑफ ए प्लस पी ऑफ ए डॅश म्हणजे 1 असणार, तर पी ऑफ ए डॅश काय असेल, 1 मायनस पी ऑफ ए म्हणजे 1 मायनस 1/2, हे 1/2 मिळणार आहे. इंटू बी डॅश साठी कशी फाइंड होईल, 1 मायनस 1/3 म्हणजे 2/3, आणि सी डॅश साठी कशी फाइंड करणार आपण इथे, 1 मायनस 1/4 म्हणजे 3/4. यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या, तर हे इथे 3 कॅन्सल होत आहेत, 2 पण कॅन्सल होत आहेत, तर 1/4 ही मिळाली आपल्याला प्रोबॅबिलिटी 1/4. बट ही प्रोबॅबिलिटी कोणाची आहे, की प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच नाही, कळलं ना, प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ड, याची आपण फाइंड केली प्रोबॅबिलिटी, की प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेलाच नाहीये. पण आपल्याला विचारलं काय क्वेश्चन मध्ये, की तो दॅट प्रोबॅबिलिटी फाइंड करायची की दॅट प्रॉब्लेम इज सॉल्व्ड, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. मग आपण इथे हा फॉर्म्युला यूज करणार, आपण जो आता याच्याबद्दल बोललो होतो, काय फॉर्म्युला यूज करणार आपण, की जर तुम्हाला असं पाहिजे असेल की प्रॉब्लेम इज सॉल्व्ड, प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉब्लेम इज सॉल्व्ड, प्रॉब्लेम इज सॉल्व्ड म्हणजेच ऍटलीस्ट एकाने तरी सॉल्व्ह केलेला असेल, कळलं ना. ऍटलीस्ट वन स्टुडंट हॅज सॉल्व्ह दी प्रॉब्लेम, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणजे तो किती लोकांनी सॉल्व्ह केला हे विचारलंच नाही ना, म्हणजे ऍटलीस्ट एकाने तरी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला असला पाहिजे, हे आपल्याला पाहिजे. मग आपण काय करणार आहेत, 1 मधून काय मायनस करणार आहेत, की प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ड, तो सॉल्व्ह झालाच नाही याची प्रोबॅबिलिटी मायनस करणार, म्हणजे 1 मायनस काय होईल ते, हा इकडे 1/4 फाइंड केला आपण, म्हणजेच आन्सर काय यायला पाहिजे, 3/4 यायला पाहिजे. ऑप्शन काय असेल तर ऑप्शन बी असेल, 3/4.
ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आता आपल्याला, की जर तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 1 असं काहीतरी विचारलं असेल क्वेश्चन मध्ये, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, म्हणजे तोच पॅटर्न झाला. प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय म्हणजे काय, ऍटलिस्ट एक तरी स्टुडंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, ऍटलिस्ट वन ने तो इव्हेंट सॉल्व्ह झाला पाहिजे, ऍटलिस्ट एकाने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे, म्हणजे ऍटलिस्ट 1 वाली कंडिशन. थोडक्यात तिथे काय करणार आपण, 1 मधून मायनस करणार नो वाली कंडिशन. ठीक आहे. मग आपण इथे तेच केलं की आपल्याला पाहिजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, म्हणजे ऍटलिस्ट एकाने तरी सॉल्व्ह केला पाहिजे, म्हणून आपण केलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच नाही याची प्रोबॅबिलिटी फाइंड केली, 1 मधून ती मायनस करणार आहे. तर आपला आन्सर 3/4 येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. 3 ships नेमली A, B and C सेल फ्रॉम इंडिया टू आफ्रिका. इफ द ऑड्स इन फेवर, ओके पुन्हा तोच क्वेश्चन आला, ऑड्स इन फेवर वाला. ऑड्स इन फेवर ऑफ शिप्स रिचिंग सेफली, हे ऑड्स इन फेवर गिवन आहे. ठीक आहे ना. तर 3 शिप आहेत आपल्याकडे ABC नावाचे. तर ए साठी हा रेशो गिवन आहे ऑड्स इन फेवर वाला, म्हणजे तुम्हाला P ऑफ ए लिहिता येईल डायरेक्ट. P ऑफ ए आपण काय लिहिणार आता, फॉर्म्युला काय असतोय, A/A+B म्हणजे 2/A+B 7. ठीक आहे. P ऑफ बी पण आपण फाइंड करू शकतोय. बी च्या फेवर मध्ये हे ऑड्स आहेत 3:7. पुन्हा A/A+B फॉर्म्युला म्हणजे काय होईल, 3/3 + 7 10. आणि P ऑफ सी फाइंड करायचा आहे, म्हणजे सी च्या फेवर मध्ये आपल्याला पाहिजे. तर हा रेशो 6:11 दिलाय. तिथे काय होईल मग 6/17. 6 + 11 17. ठीक आहे. या टाइप मध्ये हे यांच्या 3 इव्हेंटच्या ज्या प्रोबॅबिलिटीज आहेत 3 शिप साठी, तो इव्हेंट काय की ते शिप सेफली पोहोचलेत इंडियामधून निघालेत आफ्रिकेला जायला, आणि ते सेफली पोहोचले असतील यांच्या प्रोबॅबिलिटीज आपण फाइंड केल्या. ठीक आहे ना. ए शिप पोहोचला असेल तर 2/7, बी पोहोचलो तर हा 3/10, सी पोहोचला तर 6/11. आता विचारलं काय बघा क्वेश्चन मध्ये पुढे, देन द प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल ऑफ देम अरायव्हिंग सेफली, सगळ्याचे सगळे शिप्स सेफली पोहोचले पाहिजे, म्हणजे काय पाहिजे आता आपल्याला, ए सेफली पोहोचलाय अँड बी सेफली पोहोचलाय अँड सी सेफली पोहोचलाय. अँड म्हटलं की इंटरसेक्शन यूज करणार, और म्हटलं की युनियन यूज करणार आपण. ठीक आहे ना. तिघे पण सेफली पोहोचले पाहिजे म्हणजे काय, ए अँड बी अँड सी. ए पण पोहोचला पाहिजे अँड बी पण पोहोचला पाहिजे अँड सी पण पोहोचला पाहिजे, हे तिघे पण पोहोचले पाहिजे, म्हणजे P ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी फाइंड करायचंय. आणि प्रत्येक शिप हे इंडिपेंडेंटली जाणार आहे, हे काही डिपेंड नाही कोणी कोणावरती. म्हणजे काय होईल, इंटरसेक्शनला आपण काय लिहिणार, प्रत्येकाचं सेपरेट मल्टिप्लिकेशन, P ऑफ ए इंटू P ऑफ बी इंटू P ऑफ सी. इथे आन्सर काय होईल मग 2/7 इंटू 3/10 इंटू 6/17. ओके. तर इथे काय कॅन्सल करता येते का बघून घेऊ आपण पटकन, की 2 ने इथे कॅन्सल करू शकतो आपण याला, 2 ने 10 ला 5 टाइम्स, बाकी काही कुठे कट होत नाहीये. तर हा काय होईल वरती 6 इंटू 3 म्हणजे 18 झाला. इथे काय बनणार आहे 35 इंटू 17 होईल. तर मला वाटतं इथे हे आन्सर द्यायला काही हरकत नाहीये, कारण इथे बघा ना, एक तर काम करा की इथे एक 5 मल्टिप्लाय होणार आहे. हा जो काही नंबर तयार होईल 7 इंटू 17, त्याच्या युनिट प्लेसला 9 असेल, 7 आणि 17 युनिट प्लेसला 9 येईल ना, आणि याला पुन्हा 5 ने मल्टिप्लाय करणार आपण, इथे काहीतरी नंबर असेल तो, पण हा जो या नंबरचा जो मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो युनिट प्लेस तयार होईल इथे पण 5 असणार आहे. ठीक आहे ना. तर इथे ऑप्शन मध्ये काय की इथे एक 5 दिला युनिट प्लेसला, इथे एक 5 दिला युनिट प्लेसला, बट वरती आपला 18 आलाय ऑलरेडी, म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार. इथे आपण कॅल्क्युलेशन नाही करत बसणार, आता ऑप्शन कडे पाहायचंय, न्यूमरेटर बघायचं काय आला तो. इथे जो काही नंबर बनेल त्याच्या युनिट प्लेसला 5 आहे हे तर फिक्स आहे, कारण एक नंबर आपण 5 ने मल्टिप्लाय करतोय, आणि इकडे 7 इंटू 7 9 बनणार युनिट प्लेसला. युनिट प्लेस जर चेक केलं आपण तर युनिट प्लेसला 5 यायला पाहिजे फायनल नंबरचा. सो इथे फायनल नंबरच्या युनिट प्लेसला कोण आहे 5, इथे पण आहे तो 5, आणि वरती 18 पण आहे, म्हणजे आपण हे आन्सर देऊ शकतो. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात, किंवा तुम्ही मल्टिप्लिकेशन करून बघू पण शकता, काही प्रॉब्लेम नाही मला. ठीक आहे. चलो नेक्स्ट. इफ ए अँड बी आर 2 इव्हेंट्स सच दॅट P ऑफ ए गिवन आहे, P ऑफ बी गिवन आहे, P ऑफ ए युनियन बी गिवन आहे. ठीक आहे. देन द व्हॅल्यू ऑफ ओके P ऑफ ए डॅश गिवन बी डॅश आणि प्लस P ऑफ बी डॅश गिवन ए डॅश. ओके. आता काय फॉर्म्युला तयार करू सगळ्यात पहिले आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी मध्ये हा फॉर्म्युला लिहिलाय, P ऑफ ए गिवन बी, P ऑफ ए अंडर बी, म्हणजे इव्हेंट बी झाल्यानंतर इव्हेंट ए होतोय. कंडिशनल प्रोबॅबिलिटी आपण फॉर्म्युला काय सांगितलं की न्यूमरेटर मध्ये असेल त्यांचं इंटरसेक्शन, ए आणि बी चं इंटरसेक्शन, डिव्हिजन मध्ये काय असेल तर हा जो इव्हेंट झालेला आहे त्याची प्रोबॅबिलिटी डिव्हिजन मध्ये असेल. सिमिलरली जर असं विचारलं असेल आता की P ऑफ ए डॅश अंडर बी डॅश म्हणजे गिवन बी डॅश, तर हेच सगळं हाच फॉर्म्युला आपण यूज करणार सेम,
फक्त इथे काय होईल, वरती काय असेल, इंटरसेक्शन असेल ए डॅश आणि बी डॅशचं, आणि डिव्हिजन मध्ये काय असेल तर जो इव्हेंट झालेला आहे त्याची प्रोबॅबिलिटी डिव्हिजन मध्ये असेल. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, हा कन्सेप्ट झाला. ठीक आहे ना, याच्यावरती बेस आता आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, चलो आपल्याला काय विचारलं बघा, याचा फॉर्म्युला तयार करू आपण. पी ऑफ ए अंडर ए डॅश गिवन बी डॅश, म्हणजे इथे लिहिला आता फॉर्म्युला मी तो. हा काय फॉर्म्युला असेल, पी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश डिवायडेड बाय पी ऑफ जो इव्हेंट झालेला आहे बी डॅश इव्हेंट झालेला असेल तर पी ऑफ बी डॅश, प्लस आता उलटा इथे बी डॅश अंडर ए डॅश म्हणजे काय होईल, पी ऑफ इथे पण दोघांचं इंटरसेक्शन, तर हा इथे असं लिहू आपण, ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश अपॉन मध्ये काय असेल तर जो इव्हेंट झालाय त्याची प्रोबॅबिलिटी. हा फॉर्म्युला आपल्याकडे तयार झाला. आता जे आपल्याला जे पाहिजे होतं ते या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करून आपण सॉल्व्ह करणार आहे. बट या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत का चेक करू सगळ्यात पहिले. ठीक आहे, तर पी ऑफ ए आहे, पी ऑफ बी आहे, इथून तुम्हाला ए डॅश बी डॅश ची प्रोबॅबिलिटी फाइंड करता येईल. लगेच करून घेऊया. ठीक आहे, इथे लगेच करू आपण. कुठे करू जागा, इथेच करूया लगेच. पी ऑफ ए डॅश काय असेल बोला पटकन. पी ऑफ ए डॅश काय असणार आहे, पी ऑफ ए 1/3 दिलाय, मग पी ऑफ ए डॅश म्हणजे 1 - 1/3 म्हणजे 2/3. ठीक आहे, हा असेल 2/3. पी ऑफ बी डॅश, पी ऑफ बी काय गिवन आहे 1/5, तर 1 - 1/5 म्हणजेच काय असणार रे, 4/5. आणखी एक गोष्ट आपल्याला दिली आहे ते म्हणजे युनियन दिलंय, युनियन. बट आपल्याला काय पाहिजे, दोघांचं इंटरसेक्शन पाहिजे. इथे लक्ष द्या थोडंसं, हे सेट मध्ये आपण 11th ला केलेलं असतंय. तुम्हाला पाहिजे ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश, बट जर आपण तो डी मॉर्गन्स लॉ यूज केला, डी मॉर्गन्स लॉ काय असतो ते पण इकडे. आता डी मॉर्गन्स लॉ काय असतोय की जर तुम्हाला ए युनियन बी याचा ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट पाहिजे असेल तर इथे काय करतो आपण, हे नंबर ऑफ इलेमेंट साठी असतं खरं तर, की हे नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए, हे इंटरसेक्शन मध्ये काय युनियनचा आपण काय बनवतो, इंटरसेक्शन बनवतो, आणि हे कॉम्प्लिमेंट प्रत्येकाला सेपरेट सेपरेट जातात. ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश असं बनतं येते. ए युनियन ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय बनणार, ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश, म्हणजेच युनियनचा ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट म्हणजेच ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, हा असतो डी मॉर्गन्स लॉ. इथे आता उलटा आपण जाणार की आपल्याला ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश पाहिजे. उलटा गेलो तर काय होईल, म्हणजेच ए युनियन बी चा ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट. हे जे पाहिजे आपल्याला, हे म्हणजेच काय पाहिजे, ए युनियन बी चा ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट पाहिजे. ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय असेल, ए युनियन बी ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, मग हा कॉम्प्लिमेंटचा सेट कसा फाइंड करायचा आहे, तुम्हाला युनियन गिवन आहे आणि युनियनचा कॉम्प्लिमेंट विचारलाय, म्हणजे आपण 1 मधून युनियन मायनस करणार. तोच कन्सेप्ट ना जो आपण ए डॅश साठी वापरला, की पी ऑफ ए गिवन आहे आणि पी ऑफ ए डॅश पाहिजे, तर 1 - पी ऑफ ए केला आपण. तसं आता युनियन गिवन आहे आणि युनियनचा कॉम्प्लिमेंट पाहिजे, म्हणजेच काय करायचं असेल, इथे 1 - युनियन करायचं असेल, म्हणजेच काय होईल ते 1 - 1/3 म्हणजे ही व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 2/3 मिळाली. ठीक आहे, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचा होता. डी मॉर्गन्स लॉ हा काय, तो डी मॉर्गन्स लॉ आहे. ठीक आहे ना, इथे पण याला मार्क करून ठेवू आपण की हा एक इम्पॉर्टंट आपण कन्सेप्ट इथे यूज करतोय सेट चॅप्टर मधून, डी मॉर्गन्स लॉ. तोच आता आपण काय करतोय, फक्त तो सेट मध्ये होता, आता आपण त्याला प्रोबॅबिलिटी मध्ये युज करतोय की ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय असेल तर ए युनियन बी ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट असेल. मग ब्रॅकेटचा युनियनचा कॉम्प्लिमेंट पाहिजे असेल तर 1 मधून युनियन मायनस करा. ठीक आहे, हा सोपा कन्सेप्ट आहे. या सगळ्या व्हॅल्यूज भेटल्या आपल्याला, आता फाइंड करू व्हॅल्यू याची काय होईल ते. इथून या इथे आता. ठीक आहे, या स्टेप मध्ये पी ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅश, ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश याची व्हॅल्यू काय मिळाली, 2/3 मिळाली, डिवायडेड बाय ए पी ऑफ बी डॅश ती 4/5. ठीक आहे, ओके, प्लस इथे पुन्हा 2/3 आणि पी ऑफ ए डॅश म्हणजे काय आपल्याकडे 2/3. इथे काय चुकलं का नाही, करेक्ट आहे, हे पण 2/3 आहे. ओके, तर इथं प्लस इथं 1 झाला, हे सगळं कॅन्सल झालं एकमेकासोबत, इथे 1 राहिलं. याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ फक्त आपण. तर हा खालचा फ्रॅक्शन उलटा होऊन मल्टिप्लाय होणार आहे, तो 10/12 होईल, म्हणजे 10/12 प्लस 1 म्हणजे काय झालं 22/12. तर 11/6 असा आन्सर असायला पाहिजे, आणि ते आपल्याकडे आहे ऑप्शन डी मध्ये. ठीक आहे, तर हे छोटे छोटे कन्सेप्ट आपण जे वापरतोय ते तुम्हाला नोट करून ठेवायचे की आपण कुठल्या क्वेश्चन मध्ये काय फॉर्म्युला यूज केलाय, काय कन्सेप्ट यूज केलाय. बराच वेळ असं होतं आता की आपण सेट चॅप्टर मधला बेसिक जो पार्ट आहे तो आपण यूज करतो याच्यामध्ये. बऱ्याचशा गोष्टी आपण त्या जो 11th ला जो सेट चॅप्टर असतो त्या सेट मध्ये जे आपण फॉर्म्युले केलेले आहेत त्या फॉर्म्युलांचा यूज करून आपण गोष्टी डिराईव्ह करतोय आणि त्यांचा यूज आपण प्रोबॅबिलिटी मध्ये करतोय. ठीक आहे, तर हे सगळं तुम्ही नोट करून ठेवायचंय. ओके, आणि हे फॉर्म्युला पण लक्षात ठेवा, हा जो फॉर्म्युला बनतो
कंडिशनलचा, तोच आपल्याला इथे बनवायचा आहे, फक्त तो ए डॅश आणि बी डॅश साठी बनवायचा. ठीक आहे, ओके. तर बाकी मग काही विशेष नाही, हे फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. ए बी इंडिपेंडंट इव्हेंट सांगितलेत. पी ऑफ ए 1/4, पी ऑफ ए युनियन बी पण गिवन आहे, आणि आपल्याला फाइंड करायचं पी ऑफ बी फाइंड करायला सांगितलं. ओके, एकदा गिवन काय ते लिहून घेऊ आपण. आपल्याकडे आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इक्वल्स टू 2 टाइम्स प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए, हे असं गिवन आहे. एक काम करूयात ना, आपल्याला हा फाइंड काय करायचंय, आपल्याला फाइंड करायचंय प्रोबॅबिलिटी ऑफ बी. ठीक आहे, बी ची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. गिवन फक्त ए ची आहे, पी ऑफ ए गिवन आहे आणि पी ऑफ बी फाइंड करायचं आहे. ओके, ठीक आहे. एक काम करता येईल, इथे आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए युनियन बी वाला. पी ऑफ ए युनियन बी काय असते, तर पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल्स टू पुढे काय आहे ते 2 टाइम्स पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए. आणखी काही गिवन आहे का क्वेश्चन मध्ये? क्वेश्चन मध्ये अजून गिवन आहे की ए बी हे इंडिपेंडंट इव्हेंट्स आहेत. म्हणजे इव्हेंट इंडिपेंडंट असतील तर आपण इंटरसेक्शन साठी काय करतो, दोघांना सेपरेट सेपरेट मल्टिप्लाय करतो. इथे तो यूज करा फॉर्म्युला. मग लगेच सगळ्यात पहिले काय करूया आपण, सध्या तर आपण याला असंच लिहून ठेवूयात सध्या की पी ऑफ ए पी ऑफ बी इथे होईल पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी. इथे मल्टिप्लिकेशन होणार, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होणार आहे. त्याचं रिझन काय असेल तर तो हे दोन इंडिपेंडंट इव्हेंट आहेत आणि इंडिपेंडंट असतील तर आपण काय करतो, डायरेक्टली त्यांचं मल्टिप्लिकेशन लिहितो सेपरेट सेपरेट. ओके, पी ऑफ बी जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर पी ऑफ बी वाले सगळे टर्म्स एका साईडला घ्यावे लागतील, त्यांच्यामधून पी ऑफ बी कॉमन घ्यावं लागेल आणि मग बाकी सगळे शिफ्ट करूयात. तर इकडे 2 टाइम्स पी ऑफ बी आहे आणि इकडे 1 टाइम पी ऑफ बी आहे. हा तिकडे मायनस करून द्या आणि याच्यामध्ये पण पी ऑफ बी आला तर हा पण तिकडे शिफ्ट करा टर्म, हा पण तिकडे प्लस मध्ये करून घेऊ आपण. तर या राईट साईडला काय होईल आता, ऑलरेडी आपल्याकडे 2 टाइम्स पी ऑफ बी आहे आणि हा एक पी ऑफ बी मायनस झाला, म्हणजे एक पी ऑफ बी बाकी राहिला. ठीक आहे, हे मायनस झाल्यानंतर आणि हा जो मायनस वाला टर्म आहे तो तिकडे प्लस बनला जाऊन, तर पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी असा तयार झालाय हा, इक्वल्स टू इकडे काय झाला होता, इथे फक्त हा एक टर्म बाकी होता पी ऑफ ए वाला, आणि हा जो पी ऑफ ए तो आपण इकडे शिफ्ट करून देऊ, म्हणजे पी ऑफ ए प्लस पी ऑफ ए हे 2 टाइम्स पी ऑफ ए तयार झालं. ओके, आता आपल्याला पाहिजे पी ऑफ बी, या दोन टर्म मधून कॉमन घ्या ना, झालं आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, क्वेश्चन सॉल्व्ह झाला. हा पी ऑफ बी जर कॉमन घेतला आपण तर आपल्याकडे राहील 1 प्लस पी ऑफ ए इक्वल्स टू 2 टाइम्स पी ऑफ ए. आणि म्हणजेच पी ऑफ बी म्हणजे काय होईल, हा ब्रॅकेट आपण शिफ्ट करायचा डिव्हिजन मध्ये, तर पी ऑफ बी म्हणजे काय भेटेल 2 टाइम्स प्रोबॅबिलिटी ऑफ ए डिवायडेड बाय हा ब्रॅकेट म्हणजेच काय तर 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए असं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करायचं आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. हे काय होईल मग 2 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय असेल तर 1/4 आहे डिवायडेड बाय 1 प्लस पुन्हा हे 1/4 आहे. हे आपण कॅल्क्युलेशन इकडे रफ मध्ये करून घेऊयात की ते काय होईल, वरती 2 इंटू 1/4 म्हणजे 1/2 झालं, 1/2 डिवायडेड बाय 1 प्लस 4/5 म्हणजे हे झालं 5/4. तर हा उलटा होईल फ्रॅक्शन, 1/2 इंटू 4/5 होणार आहे. तर हे काय होईल आन्सर 2/5. आपल्याकडे ऑप्शन आहे का चेक करायचं, 2/5 ऑप्शन डी असेल 2/5. ठीक आहे, तर हे जे काही गोष्टी आहेत त्या थोडस आता हे कॉम्प्लिकेशन का झालं की आपल्याला गिवन होता पी ऑफ ए फक्त आणि हे असं इक्वेशन गिवन आहे. इथून हे बघितलं की थोडं क्लिक झालं पाहिजे आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे म्हणून, आणि हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर इव्हेंट जर इंडिपेंडंट असतील तर त्याला काय करावं लागेल, आपल्याला यांना सेपरेट सेपरेट मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे ना, आणि मग तिथून ते बी वाले सगळे एका साईडला घ्यायचेत, ए वाले सगळे एका साईडला घ्यायचेत, पुन्हा बी वाले जे टर्म्स तयार झालेत त्यांच्यामधून बी कॉमन घेतला आपण पी ऑफ बी, आणि मग तिथून ती व्हॅल्यू हा लास्ट वाला टर्म तयार झालाय याच्यामध्ये आपण ते जे काही गिवन आहेत आपल्याला प्रोबॅबिलिटीज त्या सबस्टिट्यूट करणारे आणि कॅल्क्युलेशन करून याचा आन्सर सांगणार. आन्सर काय आलं पाहिजे, ऑप्शन डी आलं पाहिजे 2/5. ठीक आहे, ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. अ बॉक्स कंटेन 100 tickets numbered 1 to 100. A ticket is drawn at random from the box. Then the probability that the number on the ticket is a perfect square. Okay. लक्ष द्या थोडंसं, काय गिवन काय ते बघू परत एकदा आपण. एका बॉक्स मध्ये 100 तिकीट्स आहेत, त्यांच्यावरती नंबर आहे 1 to 100 नंबर दिलेले त्यांना. तिकीट एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये तिकीट्स आहेत 100 तिकीट्स, प्रत्येक तिकीट वरती नंबर असेल काहीतरी 1 ने सुरुवात होणार आहे
1 to 100 नंबर जातील ते, म्हणजे 100 तिकीट्स वरती 1 to 100 नंबर्स. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस आपण डायरेक्ट 100 सांगणार, म्हणजे टोटल आपल्याकडे 100 तिकीट्स आहेत 100 नंबर वाले. आता काय विचारलंय, एक तिकीट रॅन्डमली बॉक्स मधून ड्रॉ करायचं आपल्याला. देन द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर ऑन द तिकीट इज अ परफेक्ट स्क्वेअर. तो परफेक्ट स्क्वेअर असायला पाहिजे, म्हणजे फेवरेबल जे असतील ना आपले आता फेवरेबल, ते फेवरेबल काय असतील तर परफेक्ट स्क्वेअर वाले नंबर. आपल्याकडे 1 to 100 मध्ये परफेक्ट स्क्वेअरचे नंबर किती आहेत? 1 चा स्क्वेअर 1, 4, 3 चा स्क्वेअर 9, असे जर आपण काउंट केले तर 10 चा स्क्वेअर 100 येईल. म्हणजे आपल्याकडे नंबर ऑफ परफेक्ट स्क्वेअर किती आहेत पहिल्या 100 नंबर मध्ये? 10 परफेक्ट स्क्वेअर्स आहेत. 1 चा स्क्वेअर 1 आहे, 10 चा स्क्वेअर 100 आहे. 1 चा स्क्वेअर 1 आणि 10 चा स्क्वेअर 10, हे जे आहेत ते हे दोन परफेक्ट स्क्वेअर, यांच्यामध्ये टोटल नंबर म्हणजे किती आहेत आपल्याकडे? टोटल 1 पासून 100 पर्यंत जाईपर्यंत परफेक्ट स्क्वेअर 10 असले, पूर्ण 100 मध्ये 10 परफेक्ट स्क्वेअर आहेत. झालं, आपला आन्सर झाला ना इथे. तर आपली प्रोबॅबिलिटी ऑफ ए फाइंड करणार आपण. तिथे काय होईल? 10/100, म्हणजेच आन्सर काय आलं? 1/10 आलं. ठीक आहे, कुठे हे 1/10 ऑप्शन ए मध्ये. याच्यामध्ये काही खूप विशेष असं काही नाहीये. टोटल नंबर 100 आहेत आणि त्याच्यामध्ये परफेक्ट स्क्वेअर आपल्याला पाहिजे होते. परफेक्ट स्क्वेअर पण 10 असतील फक्त. आन्सर असायला पाहिजे 10/100 म्हणजेच 1/10. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात काय आहे तो. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? अ कार्ड इज ड्रॉन ॲट रॅन्डम फ्रॉम वेल शफल्ड पॅक ऑफ 52 कार्ड्स. द प्रोबॅबिलिटी दॅट इट इज अ ब्लॅक कार्ड ऑर फेस कार्ड. ठीक आहे, ओके. आता हे कार्ड बद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. टोटल कार्ड्स जे असतात आपल्याकडे, टोटल कार्ड्स जे असतात ते किती असतात? तर 52 कार्ड्स असतात आपल्याकडे टोटल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर पत्ते खेळत असाल तर तुम्हाला माहिती आहे जोकर वगैरे सोडून, हे जोकर काउंट नाही करायचे याच्यामध्ये. तर टोटल कार्ड्स किती आहे? 52 कार्ड्स आहेत. या 52 मध्ये दोन कलर असतात ना, एक तर असतात काही कार्ड रेड कलरचे आणि काही कार्ड असतात ब्लॅक कलरचे. ठीक आहे, तर रेड कलरचे किती कार्ड्स असतील? तर ते असतील 20, हाफ असतील ना, म्हणजे 26. ब्लॅक कलरचे पण किती असतील? तर 26 असतील. ठीक आहे, हाफ ब्लॅक हाफ रेड. या रेड मध्ये सुद्धा आता दोन सूट आहेत आपल्याकडे. कुठले कुठले? एक तर डायमंड असेल आणि एक असेल हार्ट. ठीक आहे, ब्लॅक मध्ये काय काय सूट आहेत? एक तर आहे आपल्याकडे क्लब, दुसरा आहे स्पेड्स. आता हे म्हणजे काय रे? तर डायमंड म्हणजे तो तुमचा आपला चौकट, ठीक आहे ना. हार्ट म्हणजे बदाम. क्लब म्हणजे काय असेल तर हा वाला क्लब, याला काय म्हणतात? याला काय बोलता तुम्ही? फ्लावर. ठीक आहे, फ्लावर समजे क्या, हा वाला फ्लावर. आणि स्पेड्स म्हणजे काय असेल तर इस्पिक. इस्पिक असतो हा वाला इस्पिक. ठीक आहे ना, तर हा काय? स्पेड्स आहे. यांचे इंग्लिश नाव झाले म्हणजे. ठीक आहे, रेड कलर मध्ये काय काय असेल? यांना सूट म्हणतो आपण. हे 4 टाईपचे सूट्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे ना, हे 2 कलर आहेत, 2 कलरचे असतील आपल्याकडे कार्ड्स. रेड मध्ये 26, ब्लॅक मध्ये 26, टोटल 52. रेड कलर मध्ये 2 सूट असतील, डायमंड आणि हार्ट. ब्लॅक कलर मध्ये 2 सूट असतील, क्लब आणि स्पेड्स, इस्पिक आणि फ्लावर. इकडे काय त्याला काय बदाम आणि चौकट असं म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे, मराठीमध्ये. ओके, तर इथे काय असेल आता की हे जे 26 चे कार्ड आपण सांगितले रेडवाले, त्यांच्यामध्ये 13 हे असणार आहेत. 13 कार्ड्स डायमंडचे असतील, 13 कार्ड्स हार्टचे असतील. ब्लॅक मध्ये जे 26 आपण सांगतो, या 26 मध्ये 13 कार्ड्स क्लबचे असणार आहेत, 13 कार्ड्स स्पेडचे असणार आहेत. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये 13 मध्ये काय असणार आहे हे पण तुम्हाला माहिती ऑलरेडी. एक तर असतो एक्का. त्या एक्काला आपण एस म्हणतो. एक्का म्हणजे काय? एस. इंग्लिश मध्ये आपण त्याला काय म्हणतो? एस म्हणतो एक्का म्हणजे. या एक्का नंतर काय असतं की हे नंबरचे कार्ड असतात. 2 नंबर, 3 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असं 10 नंबर पर्यंत. 10 नंबर नंतर काय असते तर एक असतो जॅक, एक असते क्वीन आणि एक असतो किंग. ठीक आहे, हे 10 नंबर झाल्यानंतर सुरुवात आपण एक्क्याने केली म्हणजे एस, एक्काला एस म्हणायचंय. तर एसचं एक कार्ड असेल, त्यानंतर हे नंबरवाले कार्ड असतील 2, 3, 4 असं 10 पर्यंत. आणि 10 नंतर काय असेल तर जॅक, क्वीन आणि किंग, गुलाम, राणी आणि राजा. ठीक आहे, हे आपण बोलतो मराठीमध्ये बोलतो त्यांना. तर जॅक, क्वीन, किंग असतील. असे हे टोटल 13 कार्ड असतात. प्रत्येक सूट मध्ये हे 13 कार्ड असणार आहेत. एक एस असेल प्रत्येक सूट मध्ये, म्हणजे डायमंडचा एक एस असेल, हार्टचा एक एस असणार, क्लबचा एक आणि स्पेडचा एक. प्रत्येक सूट मध्ये एक एस असेल म्हणजे टोटल एस किती असतील? 4 असतील. 2 नंबरचा जो कार्ड असेल दुर्री, ठीक आहे ना, ते किती असेल? डायमंड मध्ये पण एक असणार, हार्ट मध्ये पण एक असणार, क्लब मध्ये पण एक असणार, स्पेड मध्ये पण एक असणार. 4 कार्ड असतील. हा जो जॅक आपण सांगतोय गुलाम, तो पण प्रत्येक सूट मध्ये एक असणार आहे. क्वीन पण प्रत्येक सूट मध्ये एक असेल, किंग पण प्रत्येक सूट मध्ये एक असेल. म्हणजे हे प्रत्येक जे कार्ड आहे हे आपल्याकडे 4 टाइम्स भेटणार आहे. प्रत्येक सूट मध्ये एकदा येणार ते कार्ड.
ठीक आहे. आणि हे प्रत्येक सूट मध्ये काय असतील टोटल 13 कार्ड्स असे बनतील हे. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय असतं, हे जे 3 मी मुद्दामून स्पेसिफाय करतोय की जॅक, क्वीन आणि किंग यांच्यावरती त्यांचा चेहरा दिलेला असतो. चेहरा, जॅकचा चेहरा आहे, क्वीनचा चेहरा आहे आणि किंगचा चेहरा आहे. तर चेहरा असतो म्हणून आपण त्यांना म्हणतो फेस कार्ड्स. हे जे आहेत ते काय आहेत, फेस कार्ड्स आहेत. मग टोटल फेस कार्ड्स किती असतील रे, तर ह्या प्रत्येक सूट मध्ये हे 3 फेस कार्ड आहेत. प्रत्येक डायमंडचे जॅक, क्वीन, किंग, हार्ट मध्ये जॅक, क्वीन, किंग, इथे पण ते 3, इथे पण ते 3. प्रत्येक सूट मध्ये 3-3 फेस कार्ड आपल्याकडे आहेत. म्हणजे टोटल फेस कार्ड काय झाले, टोटल फेस कार्ड झाले 12. टोटल फेस कार्ड 12. याच्यामध्ये पण काय होईल, ब्लॅक वाले फेस कार्ड असतील 6 आणि रेड वाले फेस कार्ड असतील 6. रेड मध्ये 2 सूट आहेत, ते 3 आणि 3 6 असतील. ब्लॅक मध्ये पण 2 सूट येतात, ते 3+3 ते पण 6 असतील. ठीक आहे. तर हे असं आपल्याकडे डिस्ट्रीब्युशन आहे सगळ्या कार्ड्सचं. हे आता हे प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे पहिली गोष्ट. हे माहित नसेल तर मग प्रॉब्लेम होईल हे कार्ड्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. हे बेसिक आहे या कार्डसाठीचं. हे काउंट सगळ्यांना माहिती पाहिजे की कुठल्या कलरमध्ये किती किती कार्ड्स, त्याच्यामध्ये पण कुठले कुठले सूट असणार आहेत आणि त्या प्रत्येक सूटमध्ये किती कार्ड्स असतील आणि ते कुठले कुठले कार्ड असतील. नंतर हे फेस कार्ड किती असतील टोटल. प्रत्येक सूटमध्ये 3 फेस कार्ड आहेत. टोटल फेस कार्ड 12 असणार आहेत. 3 ब्लॅक आणि 6 ब्लॅक आणि 6 रेड फेस कार्ड. म्हणजे फेस कार्ड नाही त्यांना काय म्हणतो आपण, त्यांना म्हणतो आपण नॉन फेस कार्ड. म्हणजे 12 फेस कार्ड असतील तर नॉन फेस कार्ड किती असतील, 52 - 12 म्हणजे 40. तर 40 काय असतील ते नॉन फेस कार्ड असतील. ठीक आहे. हा सगळा बेसिक पार्ट झाला या पत्त्यावाल्या गेमचा. ठीक आहे. हा जो गेम आहे कार्ड्सचा गेम, पत्त्यांचा गेम. ठीक आहे. याच्यामध्ये काय असेल तर हे सगळे नंबर्स आपल्याला माहिती असायला पाहिजेत. आता आपण आपल्या क्वेश्चनकडे येऊयात. क्वेश्चन मध्ये काय दिलं बघा, एक नवीन पेज ऍड करू आपण. ओके. क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय की एक कार्ड आपल्याला ड्रॉ करायचं 52 कार्ड्स मधून. सॅम्पल स्पेस तुमच्याकडे तो 52 आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस काय असणार आहे 52. ठीक आहे ना. प्रोबॅबिलिटी काय फाइंड करायची, इट इज अ ब्लॅक कार्ड ऑर अ फेस कार्ड. ऑर म्हटलं की आपण ऍडिशन करतो, लक्षात ठेवा. ऑर म्हणजे आपण काय करतो, ऍडिशन करतो. मग आपल्याकडे ब्लॅक कार्ड आणि फेस कार्ड यांची ऍडिशन असायला पाहिजे. तर टोटल ब्लॅक कार्ड्स किती आहेत बघा. याच्यामध्ये आपण एन ऑफ ए म्हणजे फेवरेबल इव्हेंट्स, फेवरेबल आउटकम्स फाइंड करूत. ब्लॅक कार्ड टोटल किती आहेत, ब्लॅक कार्ड टोटल 26 आहेत. ठीक आहे ना. आणि फेस कार्ड टोटल किती आहेत, फेस कार्ड टोटल 12 आहेत. पण याच्यामध्ये काय होतंय, हे जे आपण 12 फेस कार्ड सांगतोय याच्यात आत्ताच आपण बघितलं, जे 12 फेस कार्ड असतात याच्यामध्ये ऑलरेडी ब्लॅक कलर मध्ये 6 फेस कार्ड आलेच आहेत. आपल्याला काय काय पाहिजे होतं, आपल्याला पाहिजे एक तर ब्लॅक कार्ड. या ब्लॅक मध्ये काय असणार आहे, टोटल 26 कार्ड असतील. या 26 मध्ये काय असेल की फेस कार्ड याचे 3, ब्लॅक मध्ये काय स्पेड आणि क्लब आहे ना आपल्याकडे, तर स्पेडचे 3 फेस कार्ड आणि क्लबचे 3 फेस कार्ड. हे 6 फेस कार्ड या 26 मध्ये ऑलरेडी काउंट झाले. ते 26 मध्ये हे ब्लॅक वाले 6 फेस कार्ड ऑलरेडी काउंट झाले. आता आपण जे सांगतो इथे पुन्हा एकदा की आपल्याला एक तर ब्लॅक कार्ड पाहिजेत और फेस कार्ड पाहिजेत. और म्हणजे ऍडिशन आहे ती. तर या 26 मध्ये जे फेस कार्ड आहेत याच्यामध्ये 6 फेस कार्ड ऑलरेडी काउंट झाले. आता राहिले किती फेस कार्ड, या 12 मधून 6 मायनस झाले म्हणजे ऑलरेडी 6 फेस कार्ड राहिले. ते पण कुठले असतील आता, रेड वाले. कारण आपण ब्लॅकचा जो टोटल काउंट सांगितला त्याच्यामध्ये फेस कार्ड पण काउंट झाले 26 मध्येच. ठीक आहे. म्हणजे 6 फेस कार्ड याच्यामध्ये काउंट झाले ऑलरेडी. आता राहिले फक्त 6 फेस कार्ड्स. म्हणजे हा जो फेवरेबल इव्हेंट सांगतो आपण, फेवरेबल आउटकम्स, ते किती असतील तर ब्लॅक वाले 26. हे आपण ब्लॅक सांगितले कार्ड, हे टोटल ब्लॅक झाले, सगळे ब्लॅक. आणि प्लस हे 6 कोण असतील तर हे राहिलेले रेड फेस कार्ड असतील फक्त. ठीक आहे ना. हे फक्त राहिलेले 6 जे आहेत ते रेड फेस कार्ड्स आहेत. कारण ब्लॅक वाले फेस कार्ड्स या 26 मध्ये आपण ऑलरेडी काउंट केलेत. टोटल काय झालं म्हणजे 32 झालं. तर आन्सर काय असायला पाहिजे, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काय असेल 32/52. तर आपण इथे कॅन्सल करणार, कितीने कॅन्सल करायचं याला, 4 ने कॅन्सल करू. तर 4 ने 8 टाइम्स आणि 4 ने 13 टाइम्स. 8/13 आपला आन्सर असेल ऑप्शन डी. ठीक आहे. ओके. किंवा तुम्ही असं पण याला म्हणू शकता की जर इथे ऑर वापरलं, ऑर म्हणजे ऍडिशन किंवा युनियन पण असतं ना ऑर म्हणजे, तर ते युनियनने तुम्ही फाइंड करू शकता. युनियन कसं काढतो आपण, पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. इथे नंबर ऑफ इलेमेंट साठी पाहिजे तुम्हाला युनियन. तर नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए युनियन बी हा वाला जर फॉर्म्युला वापरला तर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी असं करतोस ना आपण. तर एन ऑफ ए म्हणजे ब्लॅक कार्ड 26 प्लस एन ऑफ बी म्हणजे फेस कार्ड 12 मायनस इंटरसेक्शन म्हणजे ब्लॅक आणि फेस यांचा इंटरसेक्शन. यांच्यामध्ये कॉमन काय आहे, तर ब्लॅक मध्ये फेस कार्ड किती असतात, 6 असतात. तर ते इंटरसेक्शन मध्ये मायनस झाले.
म्हणजे हा जो नंबर तो आला काय आला 12 - 6 आला, 26 + 6 म्हणजे 32. हे असं फॉर्म्युला टाकून पण तुम्ही करू शकताय, किंवा तुम्ही लॉजिक लावा थोडंसं, डायरेक्ट पण नंबर सांगू शकता. ठीक आहे, आन्सर काय येईल 8/13 येईल. हे थोडं जास्त सोपं आहे. ठीक आहे, प्रत्येक वेळी फॉर्म्युला यूज करण्यापेक्षा आपल्याला ते लॉजिक आपल्याला माहिती पाहिजे काय ते. एक क्वेश्चन मागे गेला का? ओके. 2 dice are rolled. If both dice have 6 faces numbered 1, 2, 3, 5, 7, 11. आता 1, 2, 3, 4, 5, 6 असे नंबर नाही डायवरती. डायवर नंबर काय सांगितलं 1, 2, 3 आणि पुढचे नंबर वेगळे आहेत, ते म्हणजे आहेत 5, 7, 11 असे नंबर्स आहेत त्या डायवर. ठीक आहे. देन the probability that the sum of the numbers on the uppermost faces is prime. ओके, दोन डाय तुम्ही थ्रो करताय सोबत सायमल्टेनियसली, म्हणजे आपण डायरेक्ट सॅम्पल स्पेस लिहून टाकूयात. सॅम्पल स्पेस काय असेल तर 36 असेल. ओके, आता काय पाहिजे, जे काही ते वरती फेस येतील त्यांची जी सम होईल दोन डायवरच्या नंबरची सम, ती सम काय पाहिजे आपल्याला, सम पाहिजे सम ऑफ द नंबर्स ऑन अप्परमोस्ट डाय अप्परमोस्ट फेसेस इज प्राईम नंबर, प्राईम यायला पाहिजे. ठीक आहे, तर आता असं म्हणजे दोन दोन डाय थ्रो करतो आपण, तर समजा पहिल्या डायवरती 1 आला, सेकंड वर 2 आला, तर 1 + 2 करणार आपण, तो नंबर प्राईम येतो का चेक करणार. ठीक आहे ना, असं करायचंय. आता हे काउंट करू आपण की सेट ए मध्ये काय काय इलिमेंट असतील ते काउंट करू. सेट ए म्हणजे आपला फेवरेबल आउटकमचा सेट आहे, त्याच्यामध्ये जी सम असेल ती प्राईम असणार आहे. ठीक आहे, ओके. मग 1 सोबत जर बघितलं आपण, तर पहिल्या डायवरती 1 आला, तर सेकंड वरती काय आलं पाहिजे प्राईम नंबर साठी 2, 1 + 2 3 येणार आहे. आणखी 1 सोबत काय पॉसिबल आहे, 1 सोबत 2 झाला, 1 + 3 4 होईल, तो काही प्राईम नाहीये. 1 + 5 6 होईल, 1 + 7 8 होईल, 1 + 11 12 होईल. दुसरा कुठलाच नंबर प्राईम नाही मिळत. ठीक आहे, 2 सोबत चेक करा. 2 पहिल्या डायवर आणि सेकंड डायवरती 1 म्हणजे 2,1 हा एक आपला आउटकम झाला. नंतर 2 सोबत जर 3 घेतला, 2 सोबत 1 प्राईम येतोय, 2 सोबत 3 हा पण 5 होईल, हा पण प्राईम होईल. 2 सोबत 5 हा 7 होईल, तो पण पॉसिबल आहे. त्यानंतर 2 सोबत 7 9, तर हा नाही पॉसिबल. पण 2 सोबत 11 हा पॉसिबल आहे, कारण 2 + 11 13 हा प्राईम नंबर होणार आहे. ठीक आहे, 2 सोबत बघितलं आपण काय काय मिळू शकतं ते. त्यानंतर 3 सोबत चेक करा. आता 3 सोबत 1 तर काय प्राईम नाही मिळणार, 3 + 1 4 मिळेल, पण 3 + 2 5 असतंय, तर 3 आणि 2 हा एक इलिमेंट तयार झाला. नंतर 3 + 5 हा 8 होईल, हा नाही प्राईम होत. 3 + 7 हा पण 10 आहे, तो पण नाही प्राईम. 3 + 11 14 हा पण नाही प्राईम. ठीक आहे, ठीक आहे, हे 3 सोबत झाले. आता 5 सोबत चेक करू आपण. 5 सोबत 1 नाही पॉसिबल, 6 होईल. 5 सोबत 2 होणार आहे, 5 सोबत 2 घेतला आपण तर ऍडिशन 7 होईल, हा एक प्राईम नंबर आहे. 5 सोबत 3 8, 5 सोबत 7 12, तो पण प्राईम नंबर नाही. 5 + 11 16 हा पण प्राईम नंबर नाही. ठीक आहे, आता 7 सोबत चेक करायचं आपल्याला. 7 सोबत 1 नाही होणार, 2 नाही होणार, 3 नाही होणार, 5 नाही होणार. ठीक आहे, कारण 7 + 1 8 9, हा 10, हा काय होणार आहे 14, 7 + 12 12 होणार, सॉरी, आणि 7 + 11 18 होईल. तर 7 सोबत कोणीच नाही म्हणजे पॉसिबल, 7 सोबत ऍडिशन प्राईम होणारच नाही कधीच. 11 सोबत चेक करू आपण. 11 सोबत 1 घेतला तर 12 नाहीये प्राईम. 11 सोबत 2 घेतला तर 13 हा प्राईम नंबर आहे. ठीक आहे, आपण इथे 11,2 असा एक इलिमेंट लिहून ठेवूयात. नंतर 11 सोबत 3 14 होणार आहे, 11 सोबत 5 16 होणार आहे, 11 सोबत 7 हा 18 होणार आहे. ठीक आहे, कुठलाच नंबर प्राईम मिळत नाही, म्हणजे एवढेच इलिमेंट असतील आपल्या फेवरेबलच्या सेटमध्ये. हे किती इलिमेंट आहेत मोजा आता. हे 3 6 आणि 7 8, टोटल किती झाले 8 झाले. म्हणजे नंबर ऑफ इलिमेंट्स इन सेट ए, फेवरेबल इलिमेंट्स 8 आहेत आपल्याकडे. तर प्रोबॅबिलिटी काय असेल आपली 8/36, म्हणजेच 2/9 असेल आन्सर. 2/9 आन्सर कुठे आहे, 2/9 आन्सर कुठेच नाहीये. ओके, काहीतरी आपलं चुकतंय म्हणजे असा मीनिंग. ओके, चेक करू आपण काय झालं. 2 डाय थ्रो करताय म्हणजे 6 × 6 36, हे तर करेक्ट आहे, ते काही प्रॉब्लेम नाही. ओके, त्यानंतर आता पाहिजे आपल्याला प्राईम नंबर सम असायला पाहिजे. कोणी सुटते का चेक करू आपण एकदा. एक नंबर कुठला सुटतोय का आपण बघूयात. 1 2 काय असेल ते. 1 सोबत 2 घेतला, ओके येस, 1 सोबत 1 पण पॉसिबल आहे, करेक्ट आहे. 1 + 1 2 होणार ना, तर हे पण पॉसिबल आहे. म्हणजे आणखी एक इलिमेंट इथे ऍड होईल 1,1, जो आपण कन्सिडर केलाच नाही, की पहिल्या डायवरती पण 1 आला, सेकंड डायवरती पण 1 आला, हा एक इलिमेंट पॉसिबल आहे. अजून पण चेक करा. 2 सोबत 2 4, 3 सोबत 3 6, 5 सोबत 5 10, 7 सोबत 7 14, 11 सोबत 11 22, म्हणजे हे काही होणार, बाकीचं काही कुठे मिळणार नाही. आपलं इथे काय झाला,
एक नंबर ऍड झाला अजून, म्हणजे इथे तयार झाले 9 नंबर्स, फेवरेबल 9 असतील, म्हणून हा आपला आन्सर चुकतोय. 9/36 म्हणजेच काय होईल ते 1/4 होईल. आन्सर मध्ये 1/4 कुठे तर ऑप्शन ए मध्ये. ठीक आहे ना. तर हा 1,1 हा जो इलेमेंट आहे हा आपण विसरत होतो की याला आपण कन्सिडरच नाही केला. पहिल्या डायवरती 1, सेकंड वरती पण 1 येऊ शकतोय ना, तर 1+1 हे 2 होणार आहे, आणि 2 सुद्धा एक प्राईम नंबर आहे. ठीक आहे, म्हणजे हा आपण इलेमेंट आपण त्यात कन्सिडर केला पाहिजे होता. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आता बघायचं आपल्याला. 3 हाऊसेस आर अवेलेबल इन अ लोकॅलिटी. 3 persons apply for the houses. Each applies for one house without consulting others. विदाउट कन्सल्टिंग अदर्स म्हणजे इंडिपेंडंट इव्हेंट झाल्या. हे एक प्रत्येक जण जो आहे तो दुसऱ्याला कन्सल्ट न करता अप्लाय करणारे, म्हणजे हा इंडिपेंडंट इव्हेंट आहे. प्रत्येक जण आपला आपला इंडिपेंडंटली तो काय करेल, अप्लाय करेल. ठीक आहे, ओके. द प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. ऑल 3 persons अप्लाय फॉर द सेम हाऊस. तिघांनी पण सेम हाऊसला अप्लाय केलं पाहिजे याची आपल्याला प्रोबॅबिलिटी पाहिजे. तर सगळ्यात पहिले आपल्याला गरज पडेल नंबर ऑफ इलेमेंट्स इन सॅम्पल स्पेस. टोटल पॉसिबिलिटी काय काय आहेत त्या. तर पहिला जो पर्सन असेल, समजा फर्स्ट जो पर्सन आहे त्याच्याकडे 3 चॉईस आहेत, बरोबर ना. 3 हाऊस आपल्याकडे ना, 3 हाऊसेस आहेत. तर फर्स्ट पर्सन कडे 3 चॉईसेस आहेत, तो 3 चॉईस मध्ये अप्लाय करू शकतो. त्याला 3 चॉईस आहेत, म्हणजे फर्स्ट पर्सन साठी 3 चॉईसेस इंटू सेकंड पर्सनला पण 3 चॉईस आहेत, कारण इंडिपेंडंट इव्हेंट्स आहेत, काही डिपेंड कोणावर कोणी नाहीये. त्यामुळे सेकंड पर्सन कडे पण 3 चॉईस अप्लाय करण्यासाठी, आणि थर्ड पर्सन कडे पण काय तर 3 चॉईस अप्लाय करण्यासाठी. 3 × 3 × 3 म्हणजे हे टोटल काय झालं, 27 झाला. ठीक आहे. नंबर ऑफ इलेमेंट्स इन सॅम्पल स्पेस N काय तयार झाला आपल्याकडे 26 तयार झाला. आता यांनी सांगितलं की सगळेचे सगळे जे 3 पर्सन आहेत यांनी एकाच हाऊसला अप्लाय केलं पाहिजे, सेम हाऊसला अप्लाय झालं पाहिजे तिघांचं पण. आता 3 हाऊस आहेत ना, म्हणजे आपले फेवरेबल आउटकम्स काय असतील ते बघायचं आपल्याला. 3 हाऊस आहेत, तर 1 नंबरचा हाऊस, 2 नंबरचा हाऊस, 3 नंबरचा हाऊस. एक पॉसिबिलिटी अशी आहे की सगळ्यांनी पण तिघांनी पण काय केलं, 1 नंबरचा हाऊस अप्लाय केलं, ही एक पॉसिबिलिटी. और सेकंड हाऊस अप्लाय केलं, और थर्ड हाऊस अप्लाय केलं. म्हणजे तिघांसाठी पण काय होईल, आपल्याकडे फेवरेबल जे आउटकम आहेत की एकच हाऊस, सेम हाऊस तिघांनी अप्लाय केलं पाहिजे. आणि आपल्याकडे 3 हाऊस आहेत, प्रत्येक हाऊस मध्ये असं होऊ शकतं ना की 1 नंबरचा हाऊस तिघांनी पण अप्लाय केलंय, ही एक पॉसिबिलिटी, 1 पॉसिबिलिटी झाली. और ही सेकंड वाली म्हणजे सेकंड नंबरचा हाऊस अप्लाय केलंय, आणि थर्ड म्हणजे थर्ड नंबरचा हाऊस अप्लाय केलंय. म्हणजे जे फेवरेबल असतील ते काय असतील, आपल्याकडे 3 ऑप्शन्स आहेत, 3 चॉईस आहेत. म्हणजे 3 कंडिशन अशा मिळतील ज्यावेळेस असं होईल की तिघांनी पण सेम हाऊसला अप्लाय केलंय, फर्स्ट हाऊस, सेकंड हाऊस किंवा थर्ड हाऊस. म्हणजे फेवरेबल काय असतील, 3 असतील. तर प्रोबॅबिलिटी काय झाली, म्हणजे रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी काय असेल, 3/27 म्हणजेच 1/9. हा क्वेश्चन सिंपल आहे, 1/9 ऑप्शन ए. ठीक आहे, सोपा होता क्वेश्चन हा, खूप विशेष असं खूप जास्त काही त्याच्यात नाहीये. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन दिलाय की ए अँड बी आर 2 इव्हेंट्स सच दॅट द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली वन ऑफ देम ऑकर्स. एकच इव्हेंट झाला पाहिजे याची आपल्याला प्रोबॅबिलिटी गिव्हन आहे. एक्झॅक्टली 1 इव्हेंट ऑकर्स याची प्रोबॅबिलिटी गिव्हन आहे 2/5. देन ए ऑर बी ऑकर्स, म्हणजे ए ऑर बी म्हणजे युनियन, त्या दोघांचं युनियन असेल त्याच्यामध्ये, हे गिव्हन आहे. आपल्याला पाहिजे प्रोबॅबिलिटी दॅट बोथ ऑफ देम ऑकर्स टुगेदर. हे पाहिजे म्हणजेच काय, तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ इंटरसेक्शन विचारलंय. बोथ ऑफ देम ऑकर्स टुगेदर म्हणजेच काय असेल, त्यांचं इंटरसेक्शन विचारलंय. गिवन काय काय झालं पहा. आता गिवन झालं आपल्याकडे एकतर हे ए और बी म्हणजे युनियन असेल, ए युनियन बी, याची प्रोबॅबिलिटी 1/2 गिवन आहे. एक्झॅक्टली 1 ऑफ देम ऑकर म्हणजे काय करणार आता आपण, जर ए होणार असेल तर बी नाही होणार. म्हणजे आता असं गिवन आहे तुम्हाला की जर ए होणार असेल तर बी नाही होणार, एक्झॅक्टली 1 होतोय. और जर बी झाला तर ए नाही होणार. हा जो इव्हेंट आहे याची आपल्याला दिलेली प्रोबॅबिलिटी ती काय गिवन आहे, 2/5 गिवन आहे. ठीक आहे, एक तर ए इव्हेंट होणार आहे तर बी नाही होणार, और मग बी होणार तर ए नाही होणार. एक्झॅक्टली एकच इव्हेंट झाला पाहिजे, ही गिवन आहे प्रोबॅबिलिटी. ओके, आणि विचारलं आपल्याला इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी फाइंड करा म्हणतायत. ओके, तर इथे डायरेक्ट तर काय आपल्याकडे असा फॉर्म्युला नाहीये की याच्यातून आपण काय फाइंड करू शकतो म्हणून. त्यासाठी तुम्हाला सेट चॅप्टरच्या थोडं थेरिटिकल पार्ट मध्ये जावं लागेल, बेसिक्स मध्ये. ठीक आहे ना. तर सेट चॅप्टर मध्ये आपण काय केलेलं असतं की समजा हा एक सेट ए आणि हा एक सेट बी आहे. ठीक आहे, सेट ए आणि
सेट बी हे आपण एका युनिव्हर्सल सेटच्या आतमध्ये टाकले यांना. हा एक युनिव्हर्सल सेट आहे, ह्याच्या आतमध्ये हे आहेत. आणि जर आता असं म्हटलो आपण की आपल्याला हा रिजन पाहिजे, कुठला रिजन पाहिजे, हे जे काही आपण सांगितलंय ए इंटरसेक्शन बी डॅश, ए इंटरसेक्शन बी डॅश और बी इंटरसेक्शन ए डॅश, हा वाला रिजन आपल्याला पाहिजे असं आपण सांगितलं. तर ए इंटरसेक्शन बी डॅश म्हणजे काय, सेट ए आणि बी च्या बाहेरचा रिजन यांचं इंटरसेक्शन म्हणजेच काय मिळेल आपल्याला, हा वाला पार्ट मिळेल. आता जो मी शेड करतोय हा पार्ट मिळेल. हे म्हणजे काय, तर हे आहे ए इंटरसेक्शन बी डॅश. त्यानंतर बी इंटरसेक्शन ए डॅश म्हणजे काय, ए च्या बाहेरचा पार्ट आणि बी यांचं इंटरसेक्शन, तर हे वाला असेल ते ए च्या बाहेरचा पार्ट आणि बी सेट यांचं इंटरसेक्शन म्हणजे हा पार्ट झाला. ठीक आहे ना. हे जे मी शेड केलंय हे म्हणजेच काय, ए इंटरसेक्शन बी डॅश और बी इंटरसेक्शन ए डॅश. याला फाइंड करण्यासाठी आपण एक फॉर्म्युला लिहितो सेटमध्ये. इथे बघा ना, जर आपण ए आणि बी चं युनियन केलं, जर ए आणि बी चं युनियन केलं आपण, त्यातून जर हा मायनस, युनियन मध्ये काय असतं की हा पण सेट आणि हा पण सेट, ठीक आहे ना, दोन्ही सेटची ऍडिशन त्याच्यामध्ये असेल. तर हे काय होईल, जर आपण इथे युनियन दोघांचं तयार केलं तर युनियन मध्ये काय होईल, युनियन मधून तुम्हाला 2 टाइम्स मायनस करावं लागेल. सॉरी, युनियन मधून एकदा हा मायनस करावं लागेल. एकदा म्हणजे काय मायनस करावं लागेल, हा जो पार्ट आहे इंटरसेक्शनचा जो पार्ट आहे हा नकोय ना आपल्याला. युनियन मध्ये काय असतं की पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी, म्हणजे एकदा ए वाला पूर्ण सर्कल नंतर बी वाला पूर्ण सर्कल. हा जो इंटरसेक्शनचा पार्ट दोनदा काउंट झाला, ए मध्ये एकदा बी मध्ये एकदा. आपण एकदा मायनस पण करतो, तो फॉर्म्युला आपण बघितलेला असतो, पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. म्हणजे एकदा इंटरसेक्शन मायनस केलेला असतो ऑलरेडी याच्यामध्ये, आणि आणखी नकोच आहे म्हणजे आणखी एकदा मायनस करा, कारण एकदा तर बाकी राहिलंय, कळते ना. युनियन मध्ये काय झालं की पी ऑफ ए हा पूर्ण सर्कल प्लस पी ऑफ बी हा पूर्ण सर्कल, हा जो इंटरसेक्शनचा पार्ट आहे दोनदा काउंट झाला. पण तर आपण युनियन बनवताना काय करतो, पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी, दोनदा जो काउंट झाला त्यातला एकदा आपण मायनस करतो ऑलरेडी युनियन मध्येच, आणि आता काय करावं लागेल, आणखी एकदा मायनस करावं लागेल सेकंड टाइम. म्हणजे सेकंड टाइम सुद्धा हा मायनस करावा लागेल अजून एकदा. युनियन मधून जर इंटरसेक्शन तुम्ही मायनस केलं तर तुम्हाला काय मिळेल, म्हणजे तो रिक्वायर्ड जो पार्ट आहे तो येलो वाला मिळेल. हे युनियन म्हणजे हा पूर्ण ए हा पूर्ण बी, आणि हे पण याच्यामध्ये असेल, इंटरसेक्शन पण त्याच्यामध्ये एकदा असेल, आपण त्यातून ते मायनस करणार आहेत. आता हा जो फॉर्म्युला आहे हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. इथून आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो लवकर. ए युनियन बी मधून जर युनियन म्हणजे दोन्ही सर्कल ना, दोन्ही सर्कलचा मिळून युनियन बनतो हा पूर्ण, त्यातून इंटरसेक्शन काढून टाकला की काय मिळणार आहे, जे आपल्याला पाहिजे ते मिळणार आहे, येलो वाला पार्ट. ठीक आहे ना. तर हा फॉर्म्युला युज करू आपण की हे जे काय गिवन आहे आपल्याला, हे म्हणजेच काय, तर हे म्हणजे आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, आणि हे म्हणजे काय तर 2/5. युनियनची गिवन आहे 1/2, 1/2 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजेच काय झालं ते 2/5. तिकडे ऍड करा तर झालं आपला आन्सर येऊन जाईल. आता इथून प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, तर 1/2 मायनस 2/5, म्हणजे हे काय होणार आहे 5 मायनस 4 1/10. 1/10 म्हणजेच काय असतं 0.1 असतं. हे आपलं आन्सर असायला पाहिजे. ऑप्शन मध्ये आपण चेक करू 0.1 कुठे, तर 0.1 म्हणजे ऑप्शन नंबर ए. ठीक आहे ना. तर हा कन्सेप्ट जो आपण युज केला हा इम्पॉर्टंट आहे. आता इथे स्टार करून ठेवू, हा कन्सेप्ट युज केला आपण प्रोबॅबिलिटी वाला, सॉरी सेट चॅप्टर वाला कन्सेप्ट. ठीक आहे ना. सेट मधून आपण हे बनवणार आहेत की ए इंटरसेक्शन बी डॅश युनियन बी इंटरसेक्शन ए डॅश, याचा फॉर्म्युला युनियन मायनस इंटरसेक्शन. ठीक आहे. इथून हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. 4 persons can hit a target correctly with probabilities 1/2, 1/3, 1/4 and 1/5. 4 persons आहेत, एक टार्गेट हिट करता येते. ठीक आहे ना. त्यांच्या या प्रोबॅबिलिटीज गिव्हन आहेत टार्गेट हिट करण्याच्या. इफ ऑल हिट द टार्गेट इंडिपेंडेंटली, तर इंडिपेंडेंटली तो इव्हेंट होणार आहे सगळे. द प्रोबॅबिलिटी दॅट द टार्गेट वुड बी हिट, टार्गेट हिट झालं पाहिजे, म्हणजे किती लोकांनी हिट केलं याला काय महत्व, याला इम्पॉर्टन्स नाहीये, ते हिट झालं पाहिजे. म्हणजे या 4 मधून ऍटलिस्ट एका तरी पर्सनने टार्गेट हिट केलं पाहिजे, ही वाली कंडिशन. मग आपण या टाइपचा क्वेश्चन केलाय की ऍटलिस्ट एक तरी पर्सन असा पाहिजे ज्याने टार्गेट हिट केलंय. मग आपण काय करणार की आपण पहिले फाइंड करणार टार्गेट नॉट हिट, टार्गेट डज नॉट हिट. ठीक आहे. टार्गेट हिट होणार नाही म्हणजे काय असेल की ए कडून पण हिट नाही झाला, अँड बी कडून पण नाही झाला, अँड सी कडून पण नाही झाला, आणि डी कडून पण नाही झाला.
प्रत्येकाचं कॉम्प्लिमेंट त्यांच्यामध्ये इंटरसेक्शन. आता हे इव्हेंट इंडिपेंडंट आहेत म्हणजे काय करावं लागेल, हे म्हणजेच असेल प्रत्येकाचं मल्टिप्लिकेशन सेपरेट सेपरेट, पी ऑफ ए डॅश, पी ऑफ बी डॅश, पी ऑफ सी डॅश इंटू पी ऑफ डी डॅश. हे डॅश वाल्या कशा फाइंड करणार आपण प्रोबॅबिलिटीज, ते आपल्याला पी ऑफ ए, पी ऑफ बी, पी ऑफ सी, पी ऑफ डी गिव्हन आहे. 1 - 1/2 केले की काय मिळेल आपल्याला, ए डॅश वाली मिळेल, इंटू पी ऑफ बी डॅश म्हणजे 1 - 1/3, तर हे 2/3 होणार आहे, इंटू सी डॅश म्हणजे 1 - 1/4, तर हा होईल 3/4, डी डॅश म्हणजे काय 1 - 1/5, तर तो असेल 4/5. इथून कॅन्सल करा, हा 2 2 कॅन्सल, 3 3 कॅन्सल, 4 4 कॅन्सल, काय आन्सर इथे 1/5. बट हे आपलं फायनल आन्सर आहे का, हे आपलं फायनल आन्सर नाही. आपण काय फाइंड केलं की टार्गेट हिट होणारच नाही. आपण काय फाइंड केलंय की टार्गेट हिट होणारच नाहीये, ही वाली कंडिशन फाइंड केली आपण. आपल्याला विचारलं काय की टार्गेट हिट झालं पाहिजे, म्हणजे ऍटलिस्ट एकाने तरी केलं पाहिजे. मग टार्गेट हिट झालं पाहिजे म्हणजे आपण काय करावं लागेल इथे, आता जी रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी ती आपण काय करणार, 1 मायनस हे 1/5 करणार. 1 मधून मायनस करतो आपण की टार्गेट हिट झालंच नाही, म्हणजे काय मिळेल आपल्याला की टार्गेट हिट झालं असेल, म्हणजे ऍटलिस्ट एकाने तरी टार्गेट हिट केलं असेल. मग अशी आपण हा कन्सेप्ट बघितला ऑलरेडी. इथे काय येईल आन्सर 4/5. 4/5 आहे का, ऑप्शन डी आहे. ठीक आहे, सेम कन्सेप्ट आहे, रिपीट झाला पुन्हा. नेक्स्ट क्वेश्चन कडे जायला पाहिजे आता. नेक्स्ट क्वेश्चन कडे चला, चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. अरे नको म्हणते जायला ते. ओके, देर आर 3 इव्हेंट्स ABC, वन ऑफ विच मस्ट अँड ओनली वन कॅन हॅपन. ओके, 3 इव्हेंट आहेत आणि एकच इव्हेंट झाला पाहिजे म्हणतात ते. ओनली वन, मस्ट, ओनली वन ऑफ विच मस्ट अँड ओनली वन कॅन हॅपन. एकच इव्हेंट व्हायला पाहिजे, ठीक आहे ना, एकच व्हायला पाहिजे, फक्त बाकी होणार नाहीत. द ऑड्स अगेन्स्ट ए, आता हे अगेन्स्ट वाले ऑड्स गिव्हन आहेत. जर अगेन्स्ट वाला तुम्हाला रेशो जर असा दिला असेल की अगेन्स्ट वाला रेशो दिलाय, अगेन्स्ट वाला रेशो A:B असेल, तर आपण त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कशी फाइंड करतो, आपण फाइंड करतो B/A+B. जर अगेन्स्ट वाला रेशो दिला असेल तर. सो इथे ए साठी काय होईल, प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय मिळणार आहे, इथे बी म्हणजे 3 आहे, 3/11 मिळणार आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय मिळेल, ही पण अगेन्स्ट साठीच आहे, 2/7 मिळेल. प्रोबॅबिलिटी ऑफ सी काय मिळणार आहे, सी हे पण अगेन्स्ट आहे. हे गिव्हन आहे आपल्याला 43/17K. ओके, हे गोष्ट आपल्याला गिव्हन झाली. आता याच्यातला के फाइंड करा म्हणतायत ते, आणि कंडिशन काय सांगितली आहे की वन ऑफ विच मस्ट अँड ओनली वन कॅन हॅपन. एकच इव्हेंट फक्त व्हायला पाहिजे. 3 इव्हेंट होणार आहेत, त्यातला फक्त एकच व्हायला पाहिजे, म्हणजे बाकी 2 नाही होणार. ठीक आहे ना, मग आपल्याला काय पाहिजे, आपलं रिक्वायर्ड काय आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ एकतर ए होणार आहे, और म्हणजे बी होणार आहे, और म्हणजे सी होणार आहे. यांची ऍडिशन काय असेल, 1 असेल. कारण जे काय होईल या तिघांमधूनच होईल, म्हणजे तिघांची प्रोबॅबिलिटी काय असेल तर 1 असेल. म्हणजे हे झाले म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स. हे ओनली वन होणार म्हणजे काय, एक याच्यातलाच होणार, वन ऑफ विच मस्ट अँड ओनली वन कॅन हॅपन. या तिघांमधूनच जे काय असेल ते या तिघांमध्ये असणार, या तिघांच्या बाहेर काही जाणारच नाहीये. म्हणजे हे म्युच्युअली काय झाले, एक्झॉस्टिव्ह इव्हेंट झाले, कळते ना. हे तिघांचा मिळूनच तो सॅम्पल स्पेसचा सेट बनतो, याच्या बाहेर काहीच नाहीये. ठीक आहे, मग हे म्हणजे हे काय झालं, म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह इव्हेंट झाले. याच्यामध्ये काय होईल, या तिघांची ऍडिशन म्हणजेच 1 असणार टोटल, याच्यापेक्षा वेगळं काय होऊ शकत नाही. हेच 3 इव्हेंट आहेत. इथूनच जे काय होईल ते टोटल 100% जी असेल प्रोबॅबिलिटी ती इथूनच मिळणार आहे. म्हणजे 1 कुठून मिळेल, त्या तिघांच्या सम मधून मिळेल. याच्यापेक्षा हे सोडून 4 नंबरचा इव्हेंट वेगळा काय होऊ शकत नाही. त्यामुळे तिघांची ऍडिशन काय होणार, 1 होणार. ठीक आहे, मग इथे आता सॉल्व्ह करा ना, हे सोपं झालं. पी ऑफ ए आपल्याकडे आहे 3/11, पी ऑफ बी दिला 2/7, हा दिला आपल्याला 43/17K इक्वल्स टू 1 सांगितलंय. हे 2 सॉल्व्ह करून घेऊ पहिले आपण. तर इथे काय करावं लागेल, 77 करा, 21 + 22/77 प्लस हा पुढे जो काही आहे तो असंच ठेवू जागेवरच, K इक्वल्स टू 1. हा काय होईल, हा तिकडे मायनस होईल जाऊन, म्हणजे 43/17K म्हणजेच काय झालं, 1 मायनस हे किती होणार आहे, 43 डिवाइडेड बाय 77 म्हणजेच काय होईल, 77 - 43/77. ठीक आहे, ओके ठीक आहे. हे काय झालं रे, हा झाला 4, हा झाला 3, 34/77. ठीक आहे, ओके. आता हे म्हणजेच काय,
हा 43/17K म्हणजे आपल्याकडे हा नंबर मिळाला. याला सेपरेट सॉल्व्ह करू पुन्हा आपण, दुसरा एक वेगळा कलर घेऊन सॉल्व्ह करू इथे कुठेतरी. आता काय मिळालंय की 43/17K म्हणजे आपल्याकडे आला 34/77. ठीक आहे, इथून K फाइंड करायचा आहे. तर K म्हणजे काय असेल, हा 43/17 आणि 77 वरती आला न्यूमरेटर मध्ये, 34 खाली गेला इथे. ठीक आहे. ओहो, इथे कॅल्क्युलेशन खूप गडबड झाली काहीतरी. 1 मायनस 43 34/77 आणि हे म्हणजे तर काय की P ऑफ C तयार झाला. आणि P ऑफ C म्हणजेच आपल्याकडे 43. ओके, आपण थोडं उलट केलं आता. सॉरी, एक मिनिट, माझ्याकडून थोडी गडबड झालेली आहे. गडबड काय झाली चेक करा. हा C साठी जो दिला ना, हा पण अगेन्स्ट वालाच आहे. मग C ची लिहिताना प्रोबॅबिलिटी आपण 43/17K लिहिला असं नाही होणार. हा, हे उलट असणार आहे ना. इथे गडबड झाली म्हणजे महत्वाची इम्पॉर्टंट पॉइंट हा इथे चुकलेला आहे आपला. हे 17K वरती पाहिजे. अपॉन काय असेल, 43+17K. ओके, येस. ही असेल P ऑफ C. आपण काय करतो, B/A+B करतोय ना. तर B म्हणजे 17K अपॉन दोघांची सम आहे, असं हे चुकीचं घेतले गेले माझ्याकडे. ठीक आहे ना. तर इथपर्यंत आपण आलो, इथे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, कारण हा टर्म आपण चुकवतोय फक्त. ठीक आहे ना, हा टर्म चुकवतोय, हा टर्म आपण चुकवतोय. आपण त्याला परत करेक्ट करू. हा टर्म काय होता आपल्याकडे, याला P ऑफ C म्हणतो मी थोड्या वेळासाठी. ठीक आहे, इथे P ऑफ C लिहू आपण. इथे काय आहे, P ऑफ C चे. ठीक आहे ना, हे P ऑफ C म्हणजे काय मिळालं, 33/77 मिळालं. हे कॅल्क्युलेशन परत करावं लागतील सगळे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पेज घेऊ आता. इथे काय मिळालंय बघा. एक तर तुमच्याकडे P ऑफ C आहे. ओ सॉरी, P ऑफ C म्हणजे काय मिळालंय आपल्याला, मागे जाऊन बघू आपण. 34/77 मिळालंय. ठीक आहे, हे मिळालेलं आहे 34/77. आणि हा म्हणजे कोण होता, हा 17K अपॉन काय होतं रे ते, 43+17K होता. हा होता प्लस 43+17K, हा म्हणजेच 34/77. ठीक आहे, 7 ने जर नाही होत कॅन्सल. ठीक आहे, इथे काय करावं लागेल आपल्याला, हे क्रॉस मल्टिप्लाय करा. तर 77 इंटू 17K म्हणजे 34 इंटू 43 प्लस 34 इंटू 17K. तर K वाला टर्म एका साईडला घेऊ आपण, हा इकडे मायनस झाला म्हणजे. तर 17K जर कॉमन घेतलात तर 77 मायनस 34 बाकी राहिला. तिकडे काय आहे, 34 इंटू 43 आहे. ठीक आहे ना. हे सबट्रॅक्शन काय आलं, 17K इंटू हे किती येणार रे, हा 43 आला. ठीक आहे, ओके, हे सोपं झालं थोडंसं आता. 43 इंटू 34, इथे काय होईल, 43 कॅन्सल करता येईल, 17 जाईल डिव्हिजन मध्ये, म्हणजे K म्हणजेच काय भेटलाय, 34/17 म्हणजेच 2. K ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, 2 असायला पाहिजे. करेक्ट आहे. ठीक आहे, आता आपले कॅल्क्युलेशन करेक्ट झाले. काय गडबड झाली कळलं ना, म्हणजे आपण काय केलं, त्या घाई गडबडीमध्ये काय केलं मी, की हा जो P ऑफ C लिहायचा आहे, हा P ऑफ C काय लिहिला आपण, तर तो डायरेक्ट A/B लिहून टाकला मी. तो A/B नाहीये, म्हणजे कळलं ना. हॅलो हॅलो, एक लेक्चर रेकॉर्ड करतो फोन परत थोडा. हा, तर आपण काय केलं याच्यामध्ये, की P ऑफ C लिहिताना डायरेक्ट आपण A/B केला. पण इथे काय पाहिजे होतं, तो अगेन्स्ट वाला ऑड आहे ना, ऑड अगेन्स्ट गिवन आहे. तर हा 17K अपॉन दोघांची सम असं पाहिजे होतं याच्यामध्ये, 17K अपॉन 43+17K असं पाहिजे होतं. तर हा P ऑफ C म्हणजे, मग हे 3 इव्हेंट्स म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह आहेत, तर तिघांची सम काय असेल, 1 असेल. इथून आपण काय करतोय, P ऑफ C ची व्हॅल्यू फाइंड करून घेतोय. P ऑफ C काय भेटलं आपल्याला, 34/77. आणि मग आता P ऑफ C म्हणजे लिहायचे काय, तो P ऑफ C काय होता आपला, 17K अपॉन 43+17K. हे म्हणजे 34/77 मिळालं. इथून क्रॉस मल्टिप्लाय करा, हे वाले कॅल्क्युलेशन करायचे. आन्सर काय होईल, K = 2. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात काय ठेवायचं आहे, की हे जे काही गिव्हन आहे ना आपल्याला, की हे 3 इव्हेंट आहेत, याच्यातला एकच इव्हेंट होणार आहे फक्त. ठीक आहे ना, एकच इव्हेंट होणार आहे. आणि हे 3 इव्हेंट म्हणजे सॅम्पल स्पेस झालं, म्हणजेच एकच व्हायला पाहिजे आणि विच वन ऑफ विच मस्ट अँड ओनली वन कॅन हॅपन. त्यातलाच एक व्हायला पाहिजे आणि त्यातलाच एक व्हायला पाहिजे. ठीक आहे ना. तर म्हणजे काय असेल, की हे 3 काय असतील, एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स असतील.
सॉरी एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स असतील. एक्झॉस्टिव्ह म्हणजे या तिघांचा मिळूनच सॅम्पल स्पेस बनणार, या तिघांच्या बाहेर काही जाणार नाहीये. ठीक आहे ना, म्हणजे हे एक्झॉस्टिव्ह असतील 3 इव्हेंट्स. सो तिघांची सम काय असेल तर 1 असेल. हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. ठीक आहे. एक शेवटचा आणखी क्वेश्चन बघायचा आहे की ए अँड बी आर इंडिपेंडंट इव्हेंट्स. पी ऑफ ए गिवन आहे, पी ऑफ बी गिवन आहे. देन द व्हॅल्यू ऑफ पी ऑफ ए डॅश युनियन बी विचारलंय. हॅज द व्हॅल्यू ऑफ. ठीक आहे, काय हरकत नाही. एक तर सांगितलं इंडिपेंडंट इव्हेंट्स आहेत. इंडिपेंडंट म्हणलं की जिथे कुठे इंटरसेक्शन येईल आपण त्याला मल्टिप्लाय करू. विचारलं काय बघा, इथे विचारलंय ए डॅश युनियन बी. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, पी ऑफ ए डॅश युनियनचा फॉर्म्युला, पण ए डॅश आणि बी साठी आपण ए युनियन बी वापरतो, आता ए डॅश युनियन बी वापरायचा आहे. पी ऑफ ए डॅश प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन ए डॅश इंटरसेक्शन बी. गिवन काय काय तुमच्याकडे, गिवन आहे पी ऑफ ए आणि पी ऑफ बी. व्हॅल्यूज टाकून घेऊ आपण ना. तर पी ऑफ ए डॅश कसा काढणार, 1 मायनस पी ऑफ ए म्हणजे 1 मायनस 3/10, तर 7/10 झालं हे. 7/10 प्लस पी ऑफ बी गिवन आहे 2/5 मायनस. आता हे जे काय आहे इथे आलं इंटरसेक्शन, आणि हे इव्हेंट्स काय सांगितलं ऑलरेडी, इव्हेंट सांगितलं इंडिपेंडंट. इंडिपेंडंट इव्हेंट मध्ये इंटरसेक्शन आलं की आपण काय करायचं, सेपरेट सेपरेट मल्टिप्लाय करायचं. इथे होईल पी ऑफ ए डॅश इंटू पी ऑफ बी. म्हणजेच काय झालं, परत एकदा हे कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल डिनॉमिनेटर सेम करायला. तर 7 प्लस 4 म्हणजे 11/10 झालं इथे. मायनस पी ऑफ ए डॅश आपण ऑलरेडी 7/10 लिहिलेलाच आहे, इंटू पी ऑफ बी म्हणजे 2/5 आहे. हे कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण काय होईल ते. ओके, 2 ने कट करा इथे, 5 टाइम्स 25 झाला. तर हा 50 करावं लागेल डिनॉमिनेटर, म्हणजे याला 2 ने याला 5 ने मल्टिप्लाय, तर 55 मायनस याला 2 ने मल्टिप्लाय. इथे फक्त 7 बाकी आहे, 14 होईल तो. अपॉन 50 केला आपण डिनॉमिनेटर. 10 गेले 44 आणि 45 मधून 4 म्हणजे 41 अपॉन 50 असं आपला आन्सर असायला पाहिजे, जे की ऑप्शन ए मध्ये आहे. 41/50. ठीक आहे, इथे काय असं वेगळं काही नाही, युनियनचाच आपण फॉर्म्युला युज केलाय. फक्त ते ए डॅश युनियन बी आहे, तर पी ऑफ ए च्या ऐवजी पी ऑफ ए डॅश वापरायचा. त्यानंतर इंटरसेक्शन एक आला, तर इंडिपेंडंट इव्हेंट असतील तर आपण त्याला काय म्हणणार, तिथे काय करणार म्हणजे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन लिहून टाकणार डायरेक्टली. ठीक आहे, या टाइप मध्ये हे आन्सर 41/50 होऊन जाईल. ठीक आहे, ओके. चलो पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आता आपण, की पुन्हा एकदा ए अँड बी इंडिपेंडंट इव्हेंट आहेत. पी ऑफ ए डॅश या केसमध्ये गिवन आहे आता. त्यानंतर पी ऑफ ए युनियन बी गिवन आहे, पी ऑफ बी म्हणजे पी आहे. देन व्हॅल्यू ऑफ पी. पी फाइंड करायचं म्हणजे आपल्याला कोण फाइंड करायचंय, आपल्याला फाइंड करायचं पी ऑफ बी फाइंड करायचं. ठीक आहे, परत एकदा एक काम करा, युनियनचा फॉर्म्युला युज करा सरळ सरळ, आणि इंडिपेंडंट इव्हेंट आहे. मग युनियन साठी काय होईल, पी ऑफ ए युनियन बी म्हणजेच पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस इंटरसेक्शन घ्यायचं म्हणजे काय करायचं, आता डायरेक्ट मल्टिप्लिकेशन लिहू आपण इथे, पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी. कारण ए आणि बी चं इंटरसेक्शन पाहिजे होतं मला, बट इव्हेंट सांगितलं इंडिपेंडंट. सेम कन्सेप्ट आहे. युनियन गिवन आहे 0.65. ओके, पी ऑफ ए डॅश दिला 0.75, म्हणजे पी ऑफ ए काय असेल, 1 मायनस 0.75 म्हणजे 0.25 असेल तो. प्लस हा पी ऑफ बी म्हणजे पी आहे. ठीक आहे, मायनस पी ऑफ ए म्हणजे पुन्हा 0.25 आणि हा पी ऑफ बी म्हणजे पी. तर हा टर्म काय तयार झाला, 0.25 पी तयार झाला. ओके, हा इकडे मायनस करून देऊयात. तर इथे किती राहणार आहे, 25 गेला म्हणजे 0.40 राहिला. तिकडे काय होईल, पी मायनस 0.25 पी म्हणजे 0.75 पी. तर पी ची व्हॅल्यू काय भेटणार आपल्याला, 0.40/0.75 म्हणजेच 40/75. तर तुम्ही काय करा, याला 5 ने कॅन्सल करा. तर 5 ने 8 टाइम्स आणि 5 ने 15 टाइम्स. आन्सर काय मिळाला पाहिजे, 8/15 मिळाला पाहिजे. बेसिक कॅल्क्युलेशन बेस्ड क्वेश्चन आहे. मगाशी पण एक सेमच, याच्या आधी पण सेम क्वेश्चन केला, हा पण त्याच टाइपचा होता क्वेश्चन. सर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आता आपण. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारले पहा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये म्हणता येते की एबीसी हे 3 इव्हेंट्स आहेत, ए बी आणि सी हे 3 इव्हेंट्स आहेत, विच आर पेअर वाईज इंडिपेंडंट. हे इंडिपेंडंट आपल्याला सांगितले. ठीक आहे, हे सगळे एकमेकांसोबत इंडिपेंडंट आहेत. लेट ई डॅश डिनोट्स द कॉम्प्लिमेंट ऑफ इव्हेंट ए, आणि आपल्याला काय गिवन आहे, ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी याची प्रोबॅबिलिटी काय गिवन आहे, 0 गिवन आहे. ओके, देन हे वाला फाइंड करायचं आहे. हे कंडिशनलचा फॉर्म्युला आला. आता हे जे काही आहे ते आपण लिहून घेऊ पहिले. ए डॅश हे डॅशच आहे म्हणजे ते बार म्हणजे इंटरसेक्शन बी डॅश
गिवन सी असं गिवन आहे. तर कंडिशनलचा फॉर्म्युला आपण काय लिहितो, ए गिवन बी असेल तर दोघांचं इंटरसेक्शन वरती असतं, म्हणजे इथे काय होईल, या दोघांचं इंटरसेक्शन ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश हा न्यूमरेटर होता आपल्याकडे, आणि इंटरसेक्शन हा खालचा टर्म सी डिवायडेड बाय जो इव्हेंट झालेला आहे त्याची प्रोबॅबिलिटी आपण खाली लिहिणार. आपण जो लिहिला ना फॉर्म्युला पी ऑफ ए अंडर बी ए गिवन बी, हा वाला फॉर्म्युला, याचाच फॉर्म्युला यूज करतोय आपण, की वरती दोघांचं इंटरसेक्शन, आता दोघांचं म्हणजे हा टर्म इंटरसेक्शन विथ सी असं तयार झालं, आणि खाली काय असेल तर झालेला इव्हेंट म्हणजे इथे सी आहे तर पी ऑफ सी खाली असेल. ठीक आहे, ओके, ही गोष्ट माहिती झाली आपल्याला. अजून एक गोष्ट गिवन आहे की इव्हेंट्स इंडिपेंडंट आहेत. ओके, इंडिपेंडंट आहेत, काही प्रॉब्लेम नाही. इंडिपेंडंट जर असतील तर आपण इथे तिघांचं हे इंटरसेक्शन म्हणजे आपण तिघांचं मल्टिप्लिकेशन करू शकतोय, आणि आपल्याला फाइंड काय करायचं, मग याची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली. ठीक आहे, आपण एक काय करूया आता, इथे यांचं सेपरेट सेपरेट लिहूयात. पी ऑफ ए डॅश इंडिपेंडंट असल्यामुळे आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन लिहिणार इंटरसेक्शनच्या जागेवर, पी ऑफ सी डिवायडेड बाय पी ऑफ सी. इथे पी ऑफ सी कॅन्सल पण झाले, थोडं सिंपल बनत चाललं म्हणजे सगळ्या गोष्टी. ओके, तर इथे काय अजून काय करता येईल, आणखी काय करता येईल, एवढंच राहिले फक्त. आणि याला आपल्याला आता लिहायच्या फॉर्म्युल्यामध्ये ऑप्शन्स बघू एकदा आपण, की पी ऑफ ए पी ऑफ बी. ओके, एक काम करायचं मग इथे इथे चेंज करून घेऊ. पी ऑफ ए डॅश म्हणजे काय होणार आहे, पी ऑफ ए डॅश म्हणजे 1 मायनस पी ऑफ ए होणार आहे. ठीक आहे ना, ओके, आणि पी ऑफ बी डॅश म्हणजे पी ऑफ 1 मायनस पी ऑफ बी होणार आहे. आणखी एक गोष्ट गिवन आहे आपल्या इथे, हे म्हणजे तिघांचं इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी 0 आहे, बट ते तिघे इंडिपेंडंट इव्हेंट आहेत. म्हणजे काय होईल, म्हणजे असं लिहिता येईल की पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी इंटू पी ऑफ सी हा प्रोडक्ट पण 0 असणार. हा, त्यांचं इंटरसेक्शन 0 दिलंय आणि 3 इव्हेंट्स इंडिपेंडंट आहेत, म्हणजे त्यांच्या प्रोबॅबिलिटीची मल्टिप्लिकेशन पण काय होणार आहे, 0 होणार आहे. ओके, आता हे आपण काय केलं, ए डॅश आणि बी डॅशला चेंज करून लिहिलं. पी ऑफ ए डॅश म्हणजे आपण लिहिला 1 मायनस ए पी ऑफ ए, पी ऑफ बी डॅश आपण लिहिला 1 मायनस बी डॅश. तर हे काय होईल, याला मल्टिप्लाय करा, 1 इंटू 1 1 मायनस 1 इंटू पी ऑफ बी मायनस हा पी ऑफ ए आणि मायनस मायनस प्लस पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी. हे दोन ब्रॅकेट जर मल्टिप्लाय केले आपण तर आपल्याकडे असा टर्म मिळतोय, हा एक पूर्ण टर्म असा. ठीक आहे, पण याच्यामध्ये काय होईल की पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी हा टर्म इक्वल्स टू काय असणार आहे, 0 असणार आहे. हा जर शिफ्ट केला तुम्ही पी ऑफ सी तिकडे तर 0च आहे ना ते, म्हणजे हा जो टर्म मिळाला लास्ट वाला हा तर 0 मिळाला. आता बाकी फक्त एवढंच राहिलंय आपल्याकडे, बाकी काय आता की 1 मायनस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए. इथून ऑप्शन ऍडजस्ट करा आता. ठीक आहे, तर हे दोघांचं कॉम्प्लिमेंट तर काय होणार नाही ऍडजस्ट, कारण 1 मधून एकच कोणतरी मायनस करून लिहू आपण. तर इथे ऑप्शन मध्ये पी ऑफ बी एक मायनस मध्ये ठेवलाय. ओके, म्हणजे मायनस मध्ये ठेवला असा पी ऑफ बी, हा मायनस मध्येच ठेवला तर 1 मायनस. ओके, ठीक आहे, हा ऑप्शन ऍडजस्ट करता येईल आपल्याला. 1 मायनस पी ऑफ ए आणि मायनस पी ऑफ बी सेपरेट केला, या दोघांचं मिळून काय बनणार, या दोघांचं मिळून बनणार पी ऑफ ए डॅश मायनस पी ऑफ बी असा आन्सर तयार होईल, जे की ऑप्शन कुठे माझ्याकडे, ऑप्शन सी मध्ये, पी ऑफ ए डॅश मायनस पी ऑफ बी. इथून पुढे आल्यानंतर आपण काय करायचं, ऑप्शन मध्ये पाहून चेक करायचं की आपण इथून कोण बनवू शकतोय. दोघे पण मायनस मध्ये 1 मधून, तर एक कोणीतरी मायनस मध्ये राहीलच आणि दुसऱ्याचा कॉम्प्लिमेंट बनणार. तर मायनस मध्ये कुठे कुठे बघा, एक तर हा मायनस मध्ये, पण दोन्ही कॉम्प्लिमेंट नाही बनवू शकत, त्यामुळे हा ऑप्शन गेला. इथे एक मायनस मध्ये ठेवलाय आपण, तो बी वाला सेपरेट करून बघितला, 1 मायनस पी ऑफ ए म्हणजेच बी ऑफ ए डॅश झाला. ठीक आहे, तर हे या टाइपचे क्वेश्चन आपण एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायचे. तर तुम्हाला फॉर्म्युले सगळे क्लिअर पाहिजे, जे काही बेसिक कन्सेप्ट ते सगळे क्लिअर पाहिजेत, फॉर्म्युले सगळे क्लिअर पाहिजेत, तर हा चॅप्टर खूप सोपा आहे. मग आणि सेट चॅप्टर मधले पण काही गोष्टी पाहिजे ना, फक्त या चॅप्टरचं पाहिजे असं काही नाहीये. सेट चॅप्टर मध्ये जे काही आहे ते पण आपल्याला रिक्वायर्ड आहे. सेट चॅप्टर आपण 11th शिकलेलो असतोय. ओके, आता काय सांगितलंय की प्रोबॅबिलिटी दॅट, हा एक लास्टचा क्वेश्चन आपला असेल आज या चॅप्टरचा, की प्रोबॅबिलिटी दॅट इयर सिलेक्टेड ऍट रॅन्डम विल हॅव 53 मंडेज. ओके, एक इयर रॅन्डमली सिलेक्ट करायचंय. आता आपण 9-10th ला क्वेश्चन केला की लीप इयर असेल तर काय प्रोबॅबिलिटी मंडे असण्याची, मंडे विचारलं ना, हा 53 मंडेज. नॉन लीप इयर असेल तर मग त्यासाठी काय कंडिशन, तर आपण काय करतो एकदा ते पण रिवाइज करू पटकन, कारण तो कन्सेप्ट लागणारच आहे आपल्याला. जर लीप इयर असेल तर चेक करायचं, लीप इयर मध्ये काय असतंय की 52 वीक्स पूर्ण असतात प्लस 2 डेज असतात एक्स्ट्रा. ठीक आहे ना, 52 वीक्स अँड 2 डेज. जर ते नॉन लीप इयर असेल, नॉन लीप म्हणजे नॉर्मल इयर आपलं, नॉन लीप इयर असेल तर त्याच्यामध्ये काय असतंय 52 वीक्स कम्प्लीट आणि
प्लस एकच दिवस असतो, फक्त एक 1 डे असतो एक्स्ट्रा. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होईल, जर तुम्हाला इथे तुम्हाला 53 मंडेज साठी जर पाहिजे असेल प्रोबॅबिलिटी, तर आपण कशी फाइंड करणार आहेत की तुमच्याकडे 52 वीक्स कंप्लीट आहेत ना, त्याच्यामध्ये 52 मंडे तर येणारच. आता राहिलं काय, फक्त पुढे 2 दिवस एक्स्ट्रा आहेत. तर ते 2 दिवसांचे पेअर काय काय बनू शकतात, तर एक तर असं बनेल की इथेच लिहू आपण, एक तर मंडे आणि ट्यूजडे हा एक पेअर तयार झाला, ट्यूजडे वेनसडे हा एक झाला, वेनसडे थर्सडे हा एक झाला. ठीक आहे ना, थर्सडे फ्रायडे हा एक पेअर आहे, फ्रायडे सॅटरडे हा एक पेअर आहे, सॅटरडे संडे हा एक पेअर आहे, आणि पुन्हा संडे आणि मंडे हा एक पेअर आहे. 1 2 3 5 6 7 पेअर्स पॉसिबल आहेत. या 7 पेअर मध्ये काय होतंय, इथे एकदा मंडे येऊ शकतो आणि इथे एकदा मंडे येऊ शकतो. म्हणजे हा एक पेअर पॉसिबल, हा जर मिळाला तर मंडे येईल, इथे हा आला तर मंडे येईल. म्हणजे 2 पॉसिबिलिटी मंडेचे आहेत आणि टोटल पॉसिबिलिटी किती आहेत, 7 आहेत. म्हणजे 52 तर मंडे असणारच, पण हे जे 2 दिवस बाकी आहेत यांच्यामध्ये मंडे यायची प्रोबॅबिलिटी काय असेल, तर 2/7. याचा आन्सर काय असतंय, 2/7 असतंय. ठीक आहे. इथे मंडे येण्याची 53rd डे मंडे येण्याची प्रोबॅबिलिटी, ठीक आहे, म्हणजे 53 टाइम्स मंडे आला पाहिजे असं. इथे काय झालं, इथे 52 वीक्स कंप्लीट आहेत, म्हणजे 52 मंडे तर आहेतच, आपल्याला पाहिजे 53 मंडे. ठीक आहे. त्यासाठी काय करावं लागेल, हा जो एक दिवस बाकी आहे तो दिवस म्हणजे मंडे आला पाहिजे, कारण 52 वीक्स मध्ये 52 कंप्लीट झाले, 52 मंडे आहेत आपल्याला ऑलरेडी. एक जो दिवस एक्स्ट्रा आहे त्याच्यामध्ये तो एक मंडे आला पाहिजे. बट आपल्याकडे दिवस टोटल डेज किती आहेत, 7 आहेत, आणि एकच आपल्याकडे चॉईस असेल ज्याच्यामध्ये मंडे, असं आहे ना, हे मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे संडे 1 2 3 4 5 6 7 डेज आहेत. त्याच्यामध्ये मंडे पण एकच आहे, फक्त एकच मंडे. इथे 2 मंडे आले होते, 2 मंडे आले इथे आपल्याकडे, इथे एकदाच मंडे येणार आहे. इथे काय असेल प्रोबॅबिलिटी, 1/7 असेल. ठीक आहे. तर या 2 प्रोबॅबिलिटीज आपल्याला माहित आहेत. जर लीप इयर असेल तर ही वाली प्रोबॅबिलिटी, नॉन लीप असेल तर ही वाली प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. पण आता यांनी काय सांगितलं नाही कोणतं इयर असेल ते, लीप आहे की नॉन लीप आहे, हे सांगितलंच नाही ना. म्हणजे आता इथे 2 पॉसिबिलिटी तयार झाल्या, एक तर लीप इयर सिलेक्ट होईल त्यातून मंडे असेल, किंवा ऑर नॉन लीप इयर सिलेक्ट होईल त्यातून मंडे असेल. ठीक आहे ना, हे 2 पॉसिबिलिटी तयार झाल्या आता आपल्याकडे. इथे सॉल्व्ह करू आपण खाली इथे. ठीक आहे. मग आता इथे हे पण लागेल आपल्याला की लीप इयर साठी काय असेल प्रोबॅबिलिटी. तुम्हाला असं इथे लिहू आपण की लीप इयर जर पाहिजे असेल, लीप इयर, तर त्याची आपण सांगू की PL असं लिहू त्याला, प्रोबॅबिलिटी ऑफ लीप इयर. आता लीप इयर म्हणजे काय असतं ते पण माहिती असायला पाहिजे ना, त्याशिवाय होणार नाही. हे लीप इयर म्हणजे काय की असं इयर ज्याला आपण 4 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे हे बघा 2024 होतं मागच्या वर्षी, याला 4 ने डिवाइड होतं कम्प्लीट, 2024 ला 4 ने डिवाइड झालं म्हणजे हे लीप इयर झालं. मग ठीक आहे ना, हे झालं लीप इयर. हे लीप इयर किती वर्षातून येणार आहे, 4 वर्षातून एकदा येणार आहे. 24 ला आलं तर 25 26 27 28 पुन्हा कधी येणार, 28 ला येणार, नंतर 2028 ला येणार. म्हणजे प्रत्येक 4 वर्षामध्ये एकदा लीप इयर येणार आहे. कळतंय ना, 4 इयर्स मध्ये एकदा लीप इयर, म्हणजे लीप इयर मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय असेल, 1/4 असेल. समजतोय कन्सेप्ट. 4 वर्षामध्ये एकदाच लीप इयर येणार आहे, म्हणजेच त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल, प्रोबॅबिलिटी काय असेल, 1/4 असेल. ओके. नॉन लीप इयर मिळण्याची प्रोबॅबिलिटी, नॉन लीप इयर, हे आपण P ऑफ नॉन लीप असं लिहू. ठीक आहे. तर हे काय होईल मग, नॉन लीप इयर किती आहेत, 4 मधून 3 नॉन लीप इयर आहेत आणि 1 लीप इयर आहे. म्हणजे जर लीप इयरची 1/4 असेल तर नॉन लीपची काय असेल, 3/4 असेल. हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे आता. ठीक आहे. हा एक पॉईंट लिहून घेतला आपण, इम्पॉर्टंट पॉईंट, त्यांना मी हायलाइट करतो आता. हा एक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की जर हे लीप इयर असेल तर लीप इयर मध्ये एक कुठला पण डे, मंडे ट्यूजडे कोणी पण म्हणा, 53 टाइम्स आला पाहिजे, याची काय प्रोबॅबिलिटी, 2/7. जर हे नॉन लीप इयर असेल तर त्याच्यामध्ये कुठला पण एक डे 53 टाइम्स आला पाहिजे, याची काय प्रोबॅबिलिटी, 1/7. ठीक आहे. मग आता आपल्याकडे काय करायचं आपण, की कुठलं इयर सिलेक्ट होणार हे आपल्याला गिवन नाहीये, म्हणजे जी रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी आहे ती आपण कशी फाइंड करणार. एकतर तुमच्याकडे एक पॉसिबिलिटी अशी होणार की सिलेक्ट होईल लीप इयर, म्हणजे प्रोबॅबिलिटी काय होईल, 1/4 इंटू, आता जर लीप इयर सिलेक्ट झालं असेल, किंवा आपण असं लिहूया त्याला, ठीक आहे ना, लीप इयर सिलेक्ट झालं असेल तर त्याच्यामध्ये मंडेची पाहिजे प्रोबॅबिलिटी आपल्याला. आता लीप इयर मध्ये आलो आपण, त्याची लीप इयर सिलेक्ट झालं म्हणजे 1/4 झाली प्रोबॅबिलिटी. ठीक आहे ना. मग लीप इयर मध्ये आल्यानंतर मंडे यायला पाहिजे, ही किती प्रोबॅबिलिटी आहे, 2/7, म्हणजे इंटू काय होईल, 2/7. ही एक पॉसिबिलिटी झाली. म्हणजे आपण जे इयर सिलेक्ट करणार आहेत ते इयर लीप इयर येईल याची प्रोबॅबिलिटी 1/4.
मग ते जर लीप इयर असेल तर त्याच्यामध्ये मंडे पाहिजे, तर त्याची किती प्रोबॅबिलिटी आहे 2/7. हे झाली फर्स्ट पॉसिबिलिटी. और म्हणजे ऍडिशन करणार आपण. आता या केसमध्ये लीप इयर झालं. आता दुसरी पॉसिबिलिटी काय की नॉन लीप इयर सिलेक्ट झालं. मग नॉन लीप इयर सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे 3/4. नॉन लीप साठी काय प्रोबॅबिलिटी 3/4. आणि जर नॉन लीप वाला सिलेक्ट केला आपण, तर नॉन लीप मध्ये म्हणजे रेग्युलर जे इयर आहे नॉर्मल इयर त्याच्यामध्ये 53 मंडे पाहिजे, त्याची काय असते प्रोबॅबिलिटी 1/7. तर इंटू काय करणार आपण 1/7. हे कंडिशनलचा क्वेश्चन आहे, म्हणजे की इव्हेंट फर्स्ट इव्हेंट होणार त्यानंतर तो मंडे अंडर इव्हेंट ए आणि इव्हेंट बी मंडे अंडर इव्हेंट बी असं होणार आहे. म्हणजे पहिला इव्हेंट होईल त्यानंतरचा तो मंडेवाला इव्हेंट, म्हणजे लीप इयर सिलेक्ट झालं त्याच्यामध्ये मंडेवाला इव्हेंट, और नॉन लीप इयर सिलेक्ट झालं त्याच्यामध्ये मंडेवाला इव्हेंट. ठीक आहे ना. असं हे कंडिशनलचा क्वेश्चन आहे. याला फक्त सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. तर डिनॉमिनेटर कॉमनच आहे 28. न्यूमिनेटर मध्ये 2 + 3 म्हणजे 5 झाला. आपला आन्सर काय असायला पाहिजे 5/28. ऑप्शन कुठे येतं ऑप्शन सी मध्ये 5/28 आहे. हा क्वेश्चन थोडासा जे आपण 9th आणि 10th मध्ये नॉर्मल क्वेश्चन केलेत की लीप इयर मध्ये 53 मंडे पाहिजेत, नॉन लीप इयर मध्ये 53 मंडे पाहिजेत, या टाइपचे क्वेश्चन आपण 9th मध्ये केलेत. ते आपण इथे पण तो क्वेश्चन सॉल्व्ह केला की जर लीप इयर असेल तर मंडे किती वेळा येणार 53 टाइम्स मंडे आला पाहिजे, याची काय प्रोबॅबिलिटी 2/7. नॉन लीप इयर जे नॉर्मल रेग्युलर इयर आहे त्याच्यामध्ये मंडे 53 टाइम्स आला पाहिजे, याची काय प्रोबॅबिलिटी 1/7. बट आता आपल्याला इयर कुठलं ते सांगितलं नाही, रॅन्डमली एक इयर सिलेक्ट करायचंय. म्हणजे आता दोन पॉसिबिलिटी होतील, एक तर लीप इयर येईल त्याच्यामध्ये मंडे पाहिजे, लीप इयर त्याच्यामध्ये मंडे, और नॉर्मल इयर त्याच्यामध्ये मंडे. ठीक आहे ना. या दोन पॉसिबिलिटी आहेत आपल्याकडे. या दोघांना आपण ऍड करणार आणि फायनल आन्सर काय आलं 5/28. ठीक आहे. तर हा झाला तुमचा चॅप्टर प्रोबॅबिलिटी. अजून याच्यामध्ये क्वेश्चन ट्राय करा. नेक्स्ट सेशन मध्ये आपण आता याचा नेक्स्ट 11चा पुढचा एक चॅप्टर घेऊन येणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि टेस्ट द्या. ठीक आहे ना. संडेला ज्या काही तुमच्या टेस्ट होतील त्या प्रत्येक टेस्ट तुम्ही दिली पाहिजे. त्यात जे काही मार्क येतील ते येतील, मार्क मॅटर नाही करणार आताच. त्याच्यामध्ये तुमचं काय काय चुका होत आहेत ते शोधा आणि त्याच्यावरती काम करा. ते शोधा, त्यांनी सोल्युशन शोधा, त्याचे आन्सर कसे आले, त्याच्यावरती कुठला कन्सेप्ट आपल्याला माहित नाहीये तो काय कन्सेप्ट युज करायचा हे शोधा. असा अभ्यास करायला लागा, तर तो तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट लवकर दिसायला लागेल. ठीक आहे. ओके. ठीक आहे. थँक्यू.